अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं। नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनाम्। भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं। सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं। काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलम्। गोष्वान् क्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि। कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः। दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादश्रीवल्लभः। अधिक मासाच्या निमित्तानं श्रीकृष्णांच्या चरणारविंदी प्रार्थना करूया। गोवर्धनधरं वंदे, सावकाश यासाठी म्हणतोय की आपल्याला म्हणता यावं। गोवर्धनधरं वंदे गोपालं गोपरूपिणं। गोकुलोत्सवमीशानं गोविन्दं गोपिका प्रियं। भक्तिर्भवति गोविन्दे पुत्रपौत्र विवर्धिनी। अकीर्तिक्षयमाप्नोति सत्कीर्तिर्वर्धते चिरं। सगळ्यांच्या परिपाठातला श्लोक म्हणायचा आहे। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्। तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा। धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। निगमकल्पतरोर्गलितं फलम् शुकमुखादमृतद्रवसंयुतं। पिबत भागवतं रसमालयं। मुहुरहो रसिका भुवि भावुकाः। गोपाल कृष्ण भगवान की जय। आज अधिक मासातला गुरुवार आलेला आहे। त्यामुळं सर्वप्रथम दत्तबाबांनीचा एक पाठ सर्वांनी मिळून करूया आणि मग आजच्या कथेकडे वळूया।
जय योगीश्वर दत्त दयाळ तुझ एक जगमा प्रतिपाळ अत्र्य नसूया करी निमी प्रगट्यो बग कारण निष्ठे हरिहरनो अवतार शरणागतनो तारणहार सच्चित सु महार सद्गुरु द्विभुज सुमु झोळी अन्नपूर्णा करमाई शांतिक मंडल कर सोहाय ध्याय चतुर्भुज षडभुज सार अनंत बाहू तू निर्धार आप्यो शरणे बाळ अजाण उठ दिगंबर चाल्या प्राण तूणी अर्जुन केरो सार रिजो पूर्वे तू साक्षात रिद्धी रिद्धी सिद्धी अपार अंते मुक्ती महापद सार इधो आजे केम विलंब मुझविण मुझने ना आलंब विष्णु शर्म द्विज तार्यो एम यम्यो श्राद्ध माते घे प्रेम संबदैत्यते तास्या देव तिही मेहरते त्या तत्केव तारी माया दित्यसूर इंद्र करे हाणाव्यो तूर्त एवी लीला कै शर्व द्यो आयु सुतने काम तीधो एने ते निष्काम बोध्याय दुने परशुराम साध्य देव प्रल्हाद अकाम एवी तारी सुपागात हेम सुने ना मारो सार तोड अंत ना देख अनंत माकर अधवच शिवनो जोई द्विज स्त्री केरो स्नेह थयो पुत्र तू निसंदेह स्वर्तृगामी कलितार कृपाळ तार्यो धोबी छेक गमार पेट पीडती तार्यो विप्र ब्राह्मण शेठ उगार्यो विप्र हरे के मना मारी भार लोवाणी गम एक जवार शुष्क काष्ठने आण्या पत्र अयो केम उदासीन अत्र जर्जर वंद्या केरा स्वप्न कर्या सफल ते सुतना कृष्ण करी धूर ब्राह्मण नो कोड सीधा पूरण एना कोड वंद्या भय सदुजवी देव ब्राह्मण स्त्री नो भरधार तिघो सजीवन ते निर्धार पिशाच पीडा तिघी दूर रक्षो भक्त त्रिविक्रमतात निमेष मात्रे तंतु कये पहुंचाड्यो श्री शैले संतोषा निज भक्त सुजा आपी परचाओ साक्षात यवन राजनी टाळी पीड रामकृष्ण रूपे ते कीधी लीला ओ कैसे उदाहरण तारू नाम तळे स्मरण मात्र थी शर्व मूठ चोट ना लागे जाण डाकण शाकण भैसा सूर नासे मुठी दैन तूर्त करी धूप गाए जे दत्त बावनी आस प्रेम सुधरे तेना पन्ने लोक रहे न तेने क्या शोक भावन गुरुवारे निधने सावकाशे नित्यन्यम अनेक रूपे तेज अभंग वंदू तुझने वारंवार अनुभव तृप्ती उद्गार तपसी तत्वमसी हे देव बोलो जय जय श्री गुरुदेव बोलो जय जय श्री गुरुदेव
बोलो जय जय श्री गुरुदेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय. श्री पुरुषोत्तम भगवान की जय. सगळे मिळून ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप 2 मिनिट करूया आणि आजच्या निरूपणाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज श्रीमर्थ समर्थ सद्गुरुराज दत्त प्रभुराज महाराज की जय. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक पेजवर आत्ता उपस्थित असलेल्या सगळ्या दत्त भक्तांना, गुरुभक्तांना, भगवत भक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आणि हाच व्हिडिओ उद्या यूट्यूबवरती जे दत्तभक्त गुरुभक्त बघतात त्या सगळ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. थोडा तांत्रिक अडचणीचा भाग झाल्यामुळे
बरोबर 5 वाजता इंटरनेटच्या प्रॉब्लेममुळे सुरू करू शकलो नाही. परंतु त्यानंतर आपण आज गुरुवार असल्यामुळे सर्वप्रथम इतक्या सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे, आता जवळजवळ 200-250 लोक आहेत, 250 लोक आहेत, सर्वांची मिळून एक दत्तबाबांनीची उपासना घडावी म्हणून पहिले दत्तबाबांनीचा पाठ घेतला. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय हा श्रीमद भागवतानं दिलेला सर्वात मोठा महामंत्र, त्या महामंत्राचा अनुष्ठान भजन थोडंसं केल्यानंतर आजच्या विषयाकडे आपल्याला वळायचं आहे. श्रीमद भागवताची कथा, त्या अनुषंगानं भगवान गोपालकृष्णांचं जन्माख्यान आपण श्रवण करतोय. परंतु आज दुपारी एक पोस्ट मी आपल्या श्रीपाद श्रीवल्लभ या फेसबुक पेजवरती टाकली होती आणि त्याच्यात शेवटचं वाक्य लिहिताना असं लिहिलं होतं की आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये त्याविषयी खुलासा करीन, त्याविषयी थोडंसं बोलीन. त्यामुळे एकदा कृष्ण जन्माख्यान आणि अधिक मासाच्या कथेकडे वळण्यापूर्वी कीर्तनाची परंपरा अखंडपणे चालवणारं एक घराणं, की ज्या घरामध्ये आपण जर विचार केला तर 80 वर्षाहून अधिक, 1-2 दिवस नाही बरं का, नीट ऐका, 80 वर्षांहून अधिक, जवळजवळ आता 85-88 वर्ष होऊन गेली असतील, 80 वर्षाहून अधिक काळ अखंड कीर्तनाची सेवा ज्या घरात चालू आहे, त्या घरातल्या एका सत्पुरुषाचं काल त्यांना देवाज्ञा झाली. ते श्री नारायण चरणी लीन झाले. त्या परमपूज्य वैकुंठवासी चंद्रशेखर महाराज उर्फ अण्णा महाराज केळकर यांना श्रीपाद श्रीवल्लभ या फेसबुकवरील सगळ्या दत्तभक्तांच्या वतीने आणि माझ्या वतीने आपण सगळे मिळून परमपूज्य अण्णांच्या चरणी अनन्य वंदन करूया. त्यांनी गुरुपरंपरेचं जे कार्य उभी हयातभर केलं, थोडं पुढे जाऊन तर मी असं म्हणेन की आजची ही जी सेवा आहे अधिक मासातली प्रवचनाची, निरूपणाची सेवा, ही आजची सेवा ही मी परमपूज्य अण्णा महाराज यांच्या चरणारविंदी अर्पण करतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण ते कार्य, ती परंपराच तेवढी उदात्त आणि थोर आहे, लक्षात घ्या. मधल्या काळामध्ये इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे आणि मी स्वतः कीर्तन किंवा प्रवचन काही करत नसल्यामुळे आज ना उद्या बोलीन, उद्या ना परवा बोलीन असं मनात होतं. परंतु लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सुद्धा दासराम महाराजांच्या बद्दल मला बोलायची इच्छा असूनही काही ना काही निमित्तानं बोलायचं राहून गेलं होतं. पण आज गुरुवार आहे, गुरुतत्वाविषयी बोललंच पाहिजे. त्यामुळे पहिले थोडं केळकर महाराजांच्या विषयी आपल्याला थोडंसं सांगतो आणि मग अण्णांनी केलेलं कार्य काय आहे त्याच्याविषयी थोडंसं चिंतन, आणि मग श्रीमद भागवत कथेच्या अनुषंगानं कृष्ण जन्माची कथा पुढे नेऊया आणि मग आहे त्या वेळेमध्ये अधिक मासाची गोष्ट पुढे नेऊया. ज्यांनी काल देह ठेवला, जे काल सद्गुरु तत्वात विलीन झाले, ते परमपूज्य अण्णा महाराज, त्यांची परंपरा खूप थोर आहे, लक्षात घ्या, खूप मोठी परंपरा आहे. सांगली नरसोबावाडीला येताना आपल्याला वाटेत सांगली नावाचं गाव लागतं. ते सांगली नावाचं गाव हे अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे श्रोते हो. त्यामधलं सर्वात प्रसिद्धीचं म्हणून सांगलीचा गणपती, त्याचं दर्शन घ्यायला लोक मुद्दामून येतात. सांगलीचा गणपती, त्या गणेशाचं, गणपती बाप्पाचं जितकं दर्शनाची ओढ प्रत्येकाच्या मनात असते, त्याचप्रमाणे सांगलीची कृष्णावेणी माता, कृष्णावेणीचं दर्शन सगळेजण घेतात.
सांगलीच्या गणपतीच्या दर्शनाला जातात, हरिपूर म्हणून जवळ देवस्थान आहे, हरिपूरचं देवस्थान, तिथे दर्शन घेतात. आणि या सगळ्या बरोबरीनंच सांगलीचं सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव जर कुठला असेल तर सांगलीतली 2 नावं घेतल्याशिवाय सांगलीचा इतिहास कधीच पूर्ण होणार नाही. त्यातलं सर्वात पहिलं नाव आहे ते म्हणजे परमपूज्य तात्यासाहेब महाराज कोटणीस महाराज, तात्यासाहेब कोटणीस महाराज. आणि दुसरं नाव आहे केळकर महाराज. ही 2 अध्यात्माची शक्तिपीठ आहेत. ही अध्यात्मक मार्गाची ज्ञानपीठ सांगलीला लाभलेली आहे. इदम परंपरा प्राप्तम, परंपरेनं प्राप्त झालेलं ज्ञान या ठिकाणी आहे. मला जाता जाता या आजच्या सत्संगामध्ये अधिक मासात केळकर महाराजांच्या विषयी सांगायचं आहे. अगदी थोडक्यात सांगतो, पण आपल्याला फार महत्वाचा मुद्दा आपल्या पुढे सांगायचा आहे. श्रीराम गोविंद केळकर म्हणजे दासराम महाराज. हे जे दासराम महाराज आहेत, ज्यांची शताब्दीचं वर्ष अण्णा महाराजांनी अतिशय आनंदाने पुढाकार घेऊन साजरं केलं. 6 ऑगस्ट 2019 ते 6 ऑगस्ट 2020 हे शताब्दी वर्ष आहे दासराम महाराजांचं. होतं असं म्हणूया, आता ऑगस्ट होऊन गेलेलं आहे अगदी काही महिनाभरापूर्वी, 1 महिन्यापूर्वी. त्यामुळे 6 ऑगस्ट 2019 ते 6 ऑगस्ट 2020 पर्यंत हे शताब्दीचं वर्ष अण्णांनी अतिशय वेगवेगळ्या योजना आखून त्यांच्या बरोबरच्या सहकाऱ्यांना घेऊन संपूर्ण वर्षभर दासराम महाराजांचं हे जयंती वर्ष, शताब्दी वर्ष कसं साजरं करायचं त्याचं नियोजन होतं. दासराम महाराज हे अतिशय अधिकार संपन्न असं व्यक्तिमत्व होऊन गेलं. दासराम महाराज प्रल्हाद अवतारासारखं मानलं जायचं, कारण प्रल्हादाला जसा पोटात असताना अनुग्रह झाला तसा यांना कोटणीस महाराजांचा, यांच्या आई इंदिराबाई, त्या इंदिरा देवींना त्या दासराम महाराज हे गर्भामध्ये असतानाच अनुग्रह झालेला होता. आणि तो अनुग्रह झाला, त्यामुळे आईला अनुग्रह झाला म्हणजे तो पोरालाच अनुग्रह झाल्यासारखा झाला. दासराम महाराजांचं लौकिक जे जीवन, ज्या परंपरेतले अण्णा आहेत, जे काल वारले, ज्यांनी काल आपल्या सद्गुरुचरणी गुरु परंपरेचा, त्यामुळे ती परंपरा काय आहे ती मी आपल्याला सांगतोय थोडक्यात जाता जाता आजच्या दिवशी, की ज्यांचं नुकतंच शताब्दी वर्ष ओलांडून गेलंय. लौकिक अर्थानं दासराम महाराजांचा अधिक श्रावण वद्य षष्ठी शके 1842 6 ऑगस्ट 1920 साली कुठे जन्म झाला? नरसोबावाडीच्या पुढे कुरुंदवाड नावाचं गाव आहे. त्या कुरुंदवाड नावाच्या गावामध्ये मध्यरात्री 2:10 दासराम महाराजांचा जन्म झाला. आणि तो जन्म कुठे झाला ते पण मी आपल्याला सांगतो. बाबांची कीर्तनं चालू असताना ज्या मुलाने मध्यंतरात गाणी म्हटली, 2-3 वेळेला 2-3 पदसेवा केली, तो जो कौस्तुभ रानडे आहे, ते रानडे म्हणून जे आहेत त्या रानड्यांच्या घरामध्ये दासराम महाराजांचा जन्म झाला. बघा, अधिक श्रावण वद्य षष्ठी होती, म्हणजे श्रावण वद्य षष्ठी होती वद्य पक्षातली. त्यानंतर लगेच भाद्रपद आला. भाद्रपदात गणपतीच्या निमित्तानं, चतुर्थीच्या निमित्ताने कोटणीस महाराज कीर्तनासाठी आलेले होते. आणि 14व्या दिवशी दासराम महाराजांचे आजोबा जे होते अनंत गंगाधर केळकर, त्यांनी आपला नातू महाराजांनी पाहावा. कोटणीस महाराज हे खूप अधिकारी प्रस्थ होतं. त्यांना सांगितलं, महाराज आमचा नातू पहा, म्हणून मांडीवर ज्या वेळेला घेतलं त्यावेळेला कोटणीस महाराजांनी त्या 14व्या दिवशी त्या लहान बाळाला पाहिलं कुरुंदवाडमध्ये, सांगितलं या पोराचं नाव राम असं ठेवा, राम. आणि हा कीर्तन करू लागेल, कीर्तन करेल, हा आजन्म कीर्तनच करेल. काय आशीर्वाद असतात सत्पुरुषांच्या वाक्यात, काय ताकद असते. 14व्या दिवशी ज्या बाळाला मांडीवर घेतलं आणि सांगितलं हा पोरगा, याचं नाव राम ठेवा, हा आयुष्यभर कीर्तन करेल. दासराम महाराजांचे जे वडील होते म्हणजे मामा, त्यांचाही अधिकार खूप वेगळा आहे. ते लग्न एकतर लग्न करणार नव्हते, त्याच्यात ते आळंदीला गेले आणि आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितलं की तुला सांगलीत जाऊन कार्य करायचं, योग्य ते सद्गुरू तुला लाभतील. पुढे बराच इतिहास आहे. असे ते दासराम महाराज
त्यांच्या वडिलांनी म्हणजे मामांनी माघ वद्य त्रयोदशीला शके 1846ला नित्य हरिकीर्तन सांगलीला सुरू केलं. ते आज तागायत चालू आहे. 80 वर्षाहून अधिक परंपरा. एकदाही कधीही चुकलं नाही कीर्तन. सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मामांच्या कोटणीस महाराजांच्या आज्ञेनुसार नित्य परंपरा सुरू झाली. 38 वर्ष मामा महाराज केळकरांनी 38 वर्ष कीर्तनाची परंपरा सांगलीला अखंड चालवली. मामा महाराजांच्या निर्वाणानंतर ती परंपरा परमपूज्य दासराम महाराजांनी पुढे 39 वर्ष चालवली आणि दासराम महाराजांच्या निर्वाणानंतर तीच परंपरेची खुणगाठ पक्की मनात ठेवून काल ज्यांनी देह ठेवला ते परमपूज्य अण्णा महाराज केळकर, चंद्रशेखर महाराज केळकर, त्यांनी आपल्याच वडिलांप्रमाणे ती परंपरा चालू ठेवली. सज्जन हो, मला आत्ता सांगताना सुद्धा सद्गत व्हायला होत आहे. मला जी बातमी काल वार्ता कळल्यानंतर जे काही मी संबंधितांशी बोललो तेव्हा माझ्या लक्षात आलं की कालच्या संध्याकाळची कीर्तन सेवा झाली आणि मग 7:30 नंतर त्यांना पुढे 7:15 नंतर व्हेंटिलेटर लावला किंवा औषधोपचार पुढचे सुरू झाले. अत्यवस्थता म्हणजे कालच्या दिवशी सुद्धा कीर्तनामध्ये खंड पडला नाही अण्णांच्या. मला हे सांगताना अतिशय आपण स्वतःच किती धन्य होत असं वाटतंय, कारण एवढ्या थोर उदात्त कीर्तन परंपरेचे आशीर्वाद या कीर्तन परंपरेला लाभले केळकर महाराज. साधी गोष्ट आहे का? आपण केवळ कीर्तनातनं आम्ही सांगतो सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यंत्यश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हे गीतेतलं प्रमाण सांगणं फार सोपं आहे कीर्तनकार म्हणून, पण ते आजन्म व्रत म्हणून टिकवणं. अण्णांचा स्वभाव कसा होता माहितीये का? अतिशय सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा होता. आज मला एक वाक्य त्यांच्याविषयी बोलावंसं वाटतं, एक शब्दोच्चार त्यांच्याविषयी करावासा वाटतो. संत सज्जन श्रेष्ठ असे होते अण्णा. अतिशय संत प्रवृत्तीचे सज्जन व्यक्ती आणि सगळ्या सज्जनांमध्ये श्रेष्ठ म्हणावेत. आजच्या काळात असे संत विरळ आहेत. एकतर आजकाल संत शोधून सापडत आपल्याला मिळत नाहीत, परंतु अण्णा महाराजांसारखे संत सज्जन श्रेष्ठ होते अण्णा. म्हणजे काल त्यांना देवाज्ञा झाली. 3 पिढ्या सलग या परंपरेचं कीर्तनाचा अभ्यास आणि कीर्तनाची परंपरा नित्य नेमानं उपासनासारखं ते चालवत आले. मामांच्या नंतर दादा महाराजांनी ती परंपरा नेली, दादांच्या नंतर अण्णा महाराजांनी ती परंपरा चालू ठेवली. सज्जन हो, नामस्मरण तो एकच घोका आलेल्या आपल्या परंपरेतल्या लोकांना सतत अण्णा देत राहिले. परमेश्वराचा ध्यास तो कसा घ्यावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अण्णा परंपरेचं कार्य करताना करत होते. कीर्तन करायचे आणि कीर्तन करता करता व्यवहारातली कोडी सोडवायचे. व्यवहारातल्या लोकांच्या, व्यावहारिक प्रापंचिक लोकांची कोडी सोडवत परमेश्वराच्या नामाची गोडी त्यांनी कधी लावली लोकांना तेच कळलं नाही. प्रापंचिक जीवांना परमपूज्य अण्णा महाराज आचरणातून परमार्थ वागून स्वतः दाखवायचे आणि परमार्थ शिकवत होते. म्हणजे कीर्तन करत नव्हते, कीर्तन अण्णा जगत होते. अतिशय अतिशय अधिकारी अशी एक व्यक्ती या पंचक्रोशीतली म्हणतोय म्हणजे सांगली, कोल्हापूर या पंचक्रोशीतली एक अधिकारी व्यक्ती काल रामरायाच्या चरणी, सद्गुरु तत्वाच्या चरणी विलीन झाली. आपण पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं खरंच आजच्या गुरुवारी आजची ही प्रवचन सेवा, आजची ही वाङ्मयीन सेवा मी सद्गुरू श्री अण्णा महाराजांच्या चरणी अर्पण करतो पहिल्यांदाच. कारण जी परंपरा ते चालवत आले त्या परंपरेचे पाईक होण्याची पात्रता आपल्या सर्वांच्या ठिकाणी यावी, त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावे. याच्या पलीकडे मी आणखीन काही बोलू शकत नाही. अण्णा महाराजांचा परिचय खूप वेगवेगळ्या प्रसंगातनं आला. कोल्हापूरला सांगवडेकर महाराजांच्याकडे कीर्तन असताना अण्णा 2 वेळेला कीर्तनाला उपस्थित होते. 2 प्रसंग मला आठवत आहेत. चंद्रशेखर महाराज देगलूरकर त्यांचं आधी प्रवचन होतं आणि नंतर माझं कीर्तन होतं. तेव्हा परमपूज्य अण्णा महाराज तिथे आले होते सांगवडेकर महाराजांच्या इकडे कोल्हापूरला. तेव्हा खूप जवळून बसून सत्संग आणि अण्णांचा परिचय. इतकंच नव्हे तर शेवटची भेट, अण्णा गेल्या 5-7 महिने आजारीच होते असं म्हणूया, परंतु
या कौस्तुभच्या घरामध्ये जो जन्म झाला दासराम महाराजांचा, तर या रानड्यांच्या घरापासून म्हणजे कुरुंदवाडमधून ही सगळी सत्संग करणारी मंडळी, यांच्या परंपरेतली मंडळी कुरुंदवाडमध्ये येऊन बाईकची रॅली, एक मोटारसायकल बाईकची रॅली सांगलीपर्यंत अण्णांनी नियोजन केलं होतं. आणि त्या कार्यक्रमाला अनेक शेकडो लोक कुरुंदवाडला येणार होते. त्या पादुका आणलेल्या होत्या, कोटणीस महाराजांच्या पण, दासराम महाराजांच्या पण. तर त्या पादुका त्या ठिकाणी आणल्या होत्या आणि त्या पादुकांची रॅली करत परत ते सांगलीला सगळे मंडळी जाणार होते. मला आमचे कुलकर्णी बुवा वगैरे इत्यादी सगळे कळव्यातनं मुद्दाहून आले होते, कारण त्यांच्या सद्गुरू परंपरेमध्ये सुद्धा दासराम महाराजांचा खूप जवळचा संपर्क होता. त्यामुळे ही सगळी मंडळी काही प्रेमाने जमली होती. कौस्तुभ म्हणाला, दादा तुम्ही काही करा आणि कुरुंदवाडला या. तर मी म्हणलं की अरे मी त्याला माघ महिन्यात शरद पोंक्षेंच्या गावी तिकडे होतो, आंबव पोंक्षेला. म्हणलं पोचू शकलो तर येतो, पण माझ्यासाठी वाट बघू नका, त्यांची वेळ झाली की त्यांना निघू दे. पण दत्त महाराजांनी वेळ सांभाळली, राखली म्हणूया. पहाटे 5 वाजता गाडी मिळाली. मी आहे तसा शिरोली नाक्याला उतरून अगदी कट टू कट, अगदी जे लोक त्यावेळेला उपस्थित होती त्यांच्या लक्षात येईल, अगदी पादुका निघणार आता कौस्तुभच्या घरातनं, त्याच वेळेला नेमका मी रिक्षातनं त्या ठिकाणी पोचलो. केळकर महाराजांच्या चरणी नमस्कार झाला. अण्णा कुठे आहेत? तर अण्णा तिकडे हायस्कूलपाशी एका गाडीत बसलेत कळलं. मग आम्ही 2 व्हीलरवर तिथे गेलो, त्यांना नमस्कार केला, हातात हात घेतला. तेव्हा त्यांना थोडी बारीक कणकण होतीच अंगात. गेले लॉकडाऊन पिरियडपासून मार्च, एप्रिल, मे आणि जवळजवळ आता हे शताब्दी वर्ष, म्हणजे ऑगस्टचा हा महिन्यातलं शताब्दी वर्ष ओलांडलं आणि मग अण्णांनी काल देह ठेवला. म्हणजे अखंड सद्गुरू कार्यात रत असलेली ही व्यक्ती, त्यांच्या चरणारविंदी कोटी कोटी दंडवत प्रणाम. त्यांच्याविषयी अनेक कृतज्ञता आजच्या दिवशी व्यक्त करूया आणि आजच्या कथेकडे बोलूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. कालपर्यंत आपण श्रीमद भागवत ग्रंथाच्या अनुषंगानं पहिल्या अध्यायातला भाग पाहिला. गोरूपानं पृथ्वी ब्रह्मदेवांकडे गेली, ब्रह्मदेव शिवांकडे गेले. पुरुषम पुरुष सूक्तेन, पुरुषाने म्हणजे महादेवांनी सर्व देवांसह वर्तमान पुरुष सूक्ताने वैकुंठाधिपती श्री नारायणांना आवाहन केलं, असं आपण काल पाहिलं. देवांनी सर्वांना आश्वस्त केलं, काळजी करू नका, घाबरून जाऊ नका, काळ अतिशय बिकट आहे, पण मी उद्भवेन यदुच्याच कुळी जसारे. मी जसा यदु कुळात जन्माला येणार आहे तसंच सारे तुम्हीही यादव व्हा पसारे. तुम्ही सुद्धा अवतार घ्या. माझ्या एकट्याचं काम नाहीये, हे टीमवर्क आहे, टीमवर्क. सगळ्यांनी मिळून करायचं कार्य आहे. ही जी अनाचारी स्वैराचारी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला उलथून लावायचं काम जर आपल्याला करायचं असेल, ही जी दुष्ट शक्ती, या दुष्ट शक्तीला जर उखडून काढायचं असेल, तर हे केवळ एका कोण्या एकट्या माणसाचं काम नाही. लक्षात घ्या, परमेश्वर एकटा करू शकतो, पण त्याची इच्छा ही असते की सगळ्यांनी त्यात सहभाग घ्यावा. परमेश्वराची इच्छा ही असते. काय सुंदर संकल्पना असते. वयम ही धारणा परमेश्वर शक्ती नेहमी घेत असतो. तुम्ही आधी पुढे व्हा, तुम्ही सक्रिय सहभाग व्हा, सहभाग घ्या, मग मी आहेच तुमच्या बरोबरीनं, माझा मुख्य भाग आहेच. म्हणून भगवंतानी शब्द दिला. बाकीचे अतिशय आनंदून गेले. सगळे देवदेव नाचायला लागले. मारून दुष्ट करू पालन सज्जनांचे, हे ऐकता सुर समुच्चय सज्जनाचे. सगळे सज्जन मंडळी नाचायला लागली, गायला लागली. वा वाह रे वाह. भगवान गोपाल कृष्ण रूपानं आता अवतार घेणार आहेत. राम अवतार होऊन गेला, आता कृष्ण रूपानं भगवान अवतार घेणार आहेत, यदुकुळात अवतार घेणार आहेत. आपण सगळे हळूहळू पुढे सरकूया. म्हणून एक एक देवदेवता गोपाळ म्हणून इकडे गोकुळामध्ये यायला सुरुवात पण झाली होती. इकडे वैकुंठातला प्रकार हा झाला होता आणि इकडे खाली
शूरसेनो यदुपतिर् मथुरामा वसत्पुरीं माथुराम माथुरान शूरसेनांश विषयान बुबुजे पुरा. काल सांगितलं आपल्याला. ऐतिहासिक परिस्थिती अशी होती, राजकीय परिस्थिती अशी होती की कंसाला हाताला धरून, जरासंधाला हाताला धरून कंसानं आजूबाजूच्या सगळ्या प्रदेशावरती आपलं एकछत्री राज्य हुकूमत सुरुवात केली होती. त्याला केंद्र सत्ता म्हणून हस्तिनापूरची सत्ता मान्य नव्हती. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून हे दुष्ट सगळे एकत्र आले होते आणि त्यांनी अनन्वित असा छळ सुरू केलेला होता. याविषयी मी याच्या आधी बोललोय. जरासंधानं आपल्या 2 मुली कंसाला दिल्या होत्या आणि कंसानं आपल्या वडिलांना, उग्रसेन महाराजांनाच तुरुंगात आत डांबलं होतं. याच्याविषयी मी आपल्याला काल सांगितलं. देवक, त्या देवकाची कन्या म्हणून तिचं नाव देवकी, त्या देवकीसाठी वर नेमला कोण? वसुदेवकी. कशी शब्दाची गंमत आहे बघा. उग्रसेन तनया अजि देवकी नेमिला वरतिला वसुदेवकी. देवकी वसुदेवकी म्हणजे वसुदेव हे देवकीसाठी नेमले. विवाह थाटात पार पडला. रोहिणी नावाची यांची आणखीन एक पत्नी होती. ती कंसाच्या भीतीनं कुठे ठेवली होती? तर गोकुळात ठेवली होती. याच्याविषयी मी आपल्याला काल सांगितलं. आणि आता चमत्कार असा घडला सज्जन हो, की आपल्या बहिणीचा विवाहोत्सव साजरा केल्यानंतर त्याचं सारथ्य स्वतः कंस करतोय. आणि महोत्साहे, काल मी आपल्याला सांगितलं, मिरविता बंधुराया महोत्साहे मिरविता बंधुराया थोर वाटे आनंद कंसराया. रथी सारथी आपण जाहलासे करी कौतुक ते थोर महोल्लासे. ओ महोत्साहे मिरविता बंधुराया. किती हत्ती दिले होते? सोन्याचे हत्ती किती दिले होते? अलंकारानं कृत 400 हत्ती. 400 हत्ती, 15,000 घोडे आणि 1800 रथ आणि सुंदर सुंदर अशा वस्त्रालंकारांनी विभूषित 200 सुकुमार दासी या भेट म्हणून देवकी बरोबर पाठवण्यात आल्या होत्या. आता गावाच्या वेशीपर्यंत हा सारथ्य करतच होता. एवढ्यात आकाशवाणी झाली आणि वरचं केंद्र गाजलं. गर्भहीचा जो अष्टम, गर्भहीचा जो अष्टम, तो काळ तुझा विनिश्चये जाण. मूर्खा सावध हो रे, कंसा हरणार की तुझे प्राण. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशी गरजे अंबरी नभोवाणी. काल आपण इथपर्यंत ऐकलं. आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं जोरात गर्जना केली की मूर्खा सावध हो रे, कंसा हरणार की तुझे प्राण. आता ज्यांना घेऊन चाललायस ना, ज्या दाम्पत्याला, यांच्यापासून जन्माला येणारं 8वं अपत्य तुला घातक आहे, तुला ठार मारणार आहे ते अपत्य. मूर्खा सावध हो रे, कंसा हरणार की तुझे प्राण. हे शब्द जसे ऐकले तसं एकतर तो दुष्ट, त्यात तो राक्षसी वृत्तीचा, त्यात तो अतिशय खळ, निर्दयी, पाताळयंत्री, त्यात तो कुठेतरी लोकांना दाखवण्यासाठी छानछौकी करायला म्हणून सारथ्य करायला बसला होता. आणि त्यात त्याला ती गर्जना ऐकल्यानंतर तळ पायाच्या मस्तकाला गेली. श्रोते हो, हिच्यापासून जन्माला येणारं 8वी जी संतती आहे ती मला मारणार आहे ना, हिलाच मारून टाकूया. छिन्ने मूले नैव शाखा नैव पत्रम. मुळावरच घाव घातला
की पुढे वृक्षाचा विस्तार नाही. म्हणून हिलाच मारून टाकल्यानंतर पुढे हिच्यापासून निर्माण होणारी 8वी संतती मला मारेल. कशाला वाट बघायची? काल सांगितलं, गळाच कापला, खोकला नाही. हिलाच मारून टाकू, विषयच संपला. म्हणून त्यानं काय केलं तुम्हाला सांगतो. मूर्खच तो, मूढ. मूर्ख याचा अर्थ मूढ. तलवार उपसली आणि जी तलवार उपसली, खडग जे उपसलं ते रथाचं सारथ्य ते दोर होते ते दिले सोडून आणि तिथेच उभा राहिला आणि तलवार जी उपसली ती आपल्या बहिणीवरती आता आघात करणार, धडापासून तिचं शिर वेगळं करणार. अशा त्या भूमिकेमध्ये तो असताना काल आपण थांबलो होतो. वसुदेव महाराजांनी डोकं नावाचा विषय वापरला. वसुदेव म्हणतात, तम जुगुप्सित कर्माणम नृशंसम निरपत्रपम वसुदेव महाभाग उवाच परिसांत्वयन. तो क्रूर निर्लज्जपणे निंद्य कर्म करायला उद्युक्त झालेला तो कंस वसुदेवानं पाहिला आणि इथे वसुदेव महाभाग असं भागवतकार म्हणतात. एक एक शब्द आपण नीट ऐकतोय. महाभाग म्हणजे अतिशय महात्मा स्वरूप असलेला वसुदेव, तो त्यांना शांत करता झाला. तम जुगुप्सित कर्माणम नृशंसम. नर अतिशय निर्लज्ज असलेला, निरपत्रपम वसुदेवो महाभाग उवाच परिसांत्वयन. परिसांत्वन करायला वसुदेव उभे राहिले. परीक्षित विचारतो शुकदेवांना, महाराज मग काय नेमकं घडलं? माझी तर आता उत्सुकता ताणली गेली. असं नेमकं काय घडलं? मग कंसानं मारलं का? मारलं तर निश्चित नाही, कारण पुढे भगवंताचा जन्म झाला. मग असं काय घडलं? अरे म्हणाले, काय सांगतो ते ऐक. वसुदेव उवाच. या ठिकाणी श्रोते हो नीट ऐका. अधिक मासाच्या निमित्तानं आपण ही कथा श्रवण करतोय. या ठिकाणी वसुदेवाने जे समयसूचकता दाखवली ना, ती वाखाणण्याजोगी आहे. आपल्यावरती सुद्धा आपत्तिकारक प्रसंग येतात, आपल्यावरती सुद्धा अतिशय जिकिरीचे प्रसंग येतात, आपल्यावरती सुद्धा अतिशय काय म्हणूया संकटात पाडणारे असे प्रसंग येतात, आपल्यावरती सुद्धा आपली चित्तवृत्ती ढळेल असे प्रसंग येतात, आपल्या समोर घडू शकतात. आपल्याला कोणी बोललं तर आपल्याला खवळून आपण उठतो, आपल्या समोर एखादी घटना घडल्यानंतर आपली चित्तवृत्ती ढासळते. पण ही पुराण कथा का ऐकायच्या किंवा या पुराण कथांविषयी का चर्चा करायची? एवढा मोठा प्रसंग आला होता की चालू असलेल्या चांगल्या वातावरणामध्ये, चालू असलेल्या चांगल्या या मिरवणुकीला आता गालबोट लागणार होतं, कारण हा सारथ्य करणाराच राजा कंस उभा राहिलाय आणि तो खड्ग घेऊन आपल्याच बहिणीला, म्हणजे या वसुदेवाच्या आता विवाह झालेल्या पत्नीला मारणार आहे देवकीला. प्रसंग किती बाका आहे पहा बरं. त्याला अडवणारा कोणीच नाही, त्याच्या विरोधात जाणारा कोण आहे? तो राजा आहे. कोण जाणार त्याच्या विरोधात? पण सगळ्याच गोष्टी या शक्तीनं साधायच्या नसतात श्रोते हो. बऱ्याचशा गोष्टी ह्या युक्तीनं पण साधता येतात. तुमच्या माझ्या आयुष्यात कमी जास्त प्रमाणात असे प्रसंग घडू शकतात, काळजी निर्माण करणारे. पण ते प्रसंग आपण कसे हाताळतो, हँडल कसे करतो, त्या प्रसंगांना आपण सामोरे कसे जातो, त्या प्रसंग अंगावर ओढवल्यानंतर आपण समयसूचकता कशी बाळगतो. मागच्या एका प्रवचनात बोलताना मी असं एक वाक्य म्हणालो होतो की ज्याची उपासना स्थिर होते, ज्याची उपासना योग्य मार्गाने होते, त्याचा समयसूचक जागा असतो. हे समयसूचक जागा आहे याचा अर्थ उपासना आणि सद्गुरु कृपा त्या व्यक्तीवर निश्चित आहे, कारण त्याचा समयसूचक जागा आहे. इथे भागवतकारांनी महाभाग म्हणजे महात्मा ही उपाधी लावली आहे त्यांच्या मागे, वसुदेवांच्या मागे. वसुदेव कोण आहेत? वसुदेव महाभाग म्हणतात, ते म्हणजे महात्मा आहे. वसुदेवांना महात्मा म्हणतात. मग महात्मा असल्यामुळे तो आत्मा मुळातच महात्मा आहे, साधा आत्मा नाही, महात्मा आहे. त्यामुळे त्यांनी केलं काय? वसुदेव महाराजांनी अशा काही पद्धतीनं शब्दोच्चार केले, वाक्योच्चार केले, शब्दांची जोडणी अशी केली, शब्दांची पेरणी अशी केली की त्या दुष्ट असलेल्या, पापिष्ट असलेल्या कंसाचं मन वळवण्याचं काम, कंसाचं मन परिवर्तन करण्याचं काम, कंसाचं मत परिवर्तन करण्याचं काम वसुदेव महाराजांनी केलं. शुक सांगतात, ऐक राजा परीक्षिता, काय तुला मी सांगू,
अरे एवढा बाका प्रसंग ओढावला होता, पण इतकं समयसूचक काम केलं. वसुदेव महाराज उभे राहिले आणि त्यांनी आठवण करून दिली. त्यांनी पहिला शब्द वापरला वीर. वीर म्हणजे त्याची स्तुती केली. हे वीर, संबोधन. मृत्युर्जन्मवतां वीर देहेन सहजायते अद्यवाब्द शतांते वा मृत्युर्वै प्राणिनां ध्रुवः. तो म्हणतो वीरा, इथे वीर म्हटल्यानंतर त्याची स्तुती सुरू केली. हे वीरा, हे कंसा, तू परमवीर आहेस. जे जन्म घेतात त्यांना जन्माबरोबर मृत्यू हा येतोच. आज येतो किंवा 100 वर्षांनंतर येतो, पण प्राण्यांना मृत्यू हा अटळच आहे. मग तू मृत्यूला का घाबरतोयस? जरा थांब, जरा मी तुझ्याशी बोलतो, माझ्याशी जरा बोल, मी तुझ्याशी बोलतो, आपण दोघे मिळून थोडंसं बोलूया आणि मग मी काय सांगतो ह्याच्यावर तू विचार कर. जर तू विचार करून तू त्याच्यावरती नीट शांतपणे विचार केलास, म्हणजे जो विचार मी तुला देतोय त्या विचारावरती जर तू विचार केलास तर तुझं भलं आहे, तुझं भलं आहे. सगळं वातावरण धीरगंभीर झालेलं आणि अशा त्या प्रसंगामध्ये श्लाघनीय गुणशूरैर भवान भोज यशस्करः सकथम भगिनीं हन्यात स्त्रियमुद्वाह पर्वणी. वसुदेव म्हणतात, भोजवंशाची कीर्ती वाढवणारा तू आहेस कंसा. भोजवंशाची कीर्ती वाढवणारा तू आहेस आणि अनेक शूर तुझ्या गुणांची कीर्ती गातात रे. अनेक शूर तुझ्या गुणांची कीर्ती गातात आणि असं असताना एका स्त्रीला, तेही स्वतःच्या बहिणीला, विवाहाच्या शुभ समयी तू जर मारायला निघालास तर अपकीर्ती तुझी होईल. सगळ्या शूरांच्या नजरेतनं तू पडशील. विचार कर, काय युक्ती वापरले पहा. पहिला शब्द शूर वापरला. तू शूर आहेस, तू वीर आहेस, भोज वंशाची कीर्ती वाढवणार आहेस. सगळे वीर पराक्रमी राजे तुझ्या पायाशी लोळण घेतात कंसा. ते तुला मानतात, तुझी ताकद मानतात, तुझी शक्ती मानतात. आणि असा असलेला तू एका स्त्रीवरती हात उगारतोस. हे शोभतं का मला सांग? इतकंच नव्हे, ती केवळ स्त्री नाही, ती तुझी बहीण आहे रे, चुलत बहीण आहे. आणि तुझ्या चुलत बहिणीवरती तू असा हात उगारतोस, तिला ठार मारायचं मुद्द्यापर्यंत येतोस. हे बरोबर नाही. यानं तुझी अपकीर्ती होईल, तुझी अपकीर्ती होईल. माणसाचं जे चित्तवृत्ती असते ना, त्या मीला एकदा धक्का लावला, अस्मितेला एकदा धक्का दिला की माणूस एकदम ठिकाण्यावरती येतो. तोपर्यंत माणसाचं डोकं कधी काम करत नसतं. या वसुदेव महाराजांनी बरोबर मुद्द्याला हात घातला. ते म्हणाले, तुझी अपकीर्ती होईल. हिला तू मारलंस तर ही दोन क्षणात खाली मरून पडेल, काही प्रश्न येणार नाही. मी आजन्म शोक करेन की माझ्या नशिबामध्ये असा योग होता की विवाह झाला आणि विवाहातनं वेस ओलांडून जाईपर्यंतच माझी नववधू म्हणजे ही जी पत्नी आहे ही मेली. माझ्या नशिबाचा योग तसा आहे असं मी समजेन. पण तुझी जी अपकीर्ती यावत चंद्र दिवाकरो होईल, सूर्यचंद्र असेपर्यंत होईल, त्याला याद राख. त्या अपकीर्तीला घाबर. काय सुंदर वसुदेव महाराज सांगतायत पहा. इथे मला सांगायला आवडेल आपल्या सगळ्यांना, वसुदेव महाराजांनी तुम्ही म्हणजे जेव्हा भागवत शांत चित्तानं वाचतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की काय भागवताची जादू आहे. आपण हे असं कधी करू शकू का आपल्या आयुष्यात? मला तर हे केवळ अशक्य वाटतंय, केवळ अशक्य वाटतंय श्रोतेहो. एक व्यक्ती क्रोधावेशामध्ये शस्त्र हातात घेऊन हल्ला करायला उभा आहे आणि दुसरा व्यक्ती अशा प्रसंगाला जर त्याला कर्मगती सांगत असेल तर हे फक्त श्रीमद भागवतातच घडू शकतं, अन्य व्यवहारात नाही घडू शकत. तुम्ही एक साधी कल्पना करा हो, एसटी स्टँडवर भांडण चाललंय, एक उदाहरण म्हणून सांगतोय, किंवा गल्लीत बोळात कुठेतरी शहरात नगरात कुठल्या तरी गल्लीत भांडण चाललंय. 2 सदस्य जोरजोरात भांडण करतायत आणि माझ्यासारखा एखादा कीर्तनकार तिथनं रस्त्यानं चाललाय आणि त्यांचं भांडण ऐकलं आणि मी एखाद्याला जर विचारलं का हो हे का भांडतायत, नाही अमुक अमुक मुद्द्यांवरनं त्यांचं काहीतरी भांडण चाललंय, आणि माझ्यासारखा जर तिथे गेला आणि मी जर तिथे म्हणालो की हे पहा भांडू नका, हे भांडण्याचं ठिकाण नाही, हा नरजन्म एकदाच माणसाला मिळतो, या ठिकाणी तुम्ही एकमेकांना भांडू नका,
तुमची काहीतरी कर्मगती असेल, थोडंसं काहीतरी तुम्ही त्यांचं घेतलं असेल, ते मागच्या जन्मीचं प्रारब्ध असेल, असं जर काही मी तत्वज्ञान त्या दोघांपैकी कोणालाही एकाला सांगायला लागलो तर दोघे म्हणून पहिले माझ्या डोक्यात काही जे हातात असेल ते घेऊन बडवतील मला. कारण ते ऐकण्याच्या मनस्थितीत असत नाही त्यावेळेला क्रोधाविषात असलेली मंडळी. त्यामुळे अशा वेळेला कोणी तत्वज्ञान सांगायला सुद्धा जात नाही. किंबहुना भांडण सोडवायला जाणाऱ्या माणसालाच पहिले 4 फटके खाऊन घ्यायची वेळ येते. त्यामुळे सध्या कोणी भांडण मिटवायला जातही नाही. हा आत्तापर्यंतचा एकंदरीत अनुभव आहे. तुम्ही पहा, तुमच्याही लक्षात येईल. तुम्ही पण कमी जास्त प्रमाणात हे पाहिलं असेल, सहमत व्हाल माझ्या मताशी. जरा डोक्यात कल्पना करा, हा हल्ला करायला उभा राहिलाय, हा आपल्या बहिणीला मारायला उभा राहिलाय आणि शुक म्हणतायत परीक्षिताला, परीक्षिता त्या प्रसंगाला भगवान श्रीकृष्णांच्या वडिलांनी म्हणजे वसुदेव महाराजांनी तुझी कीर्ती अपकीर्ती होईल हा एकच मुद्दा अशा काही पद्धतीनं त्याच्या मर्मावरती बोट ठेवलं, असं काही त्याच्या हृदयाला पिळवटून घेतल्यासारखा मुद्दा मांडला की तो एका क्षणात ठिकाण्यावरती आला. त्याच्या डोक्यात जे बसलं होतं, आत्ताच्या आत्ता माझ्या या बहिणीला ठार मारील, ते एका क्षणात स्थिर झालं. पहिले स्थिर झाला. तो जसा स्थिर झाला हे पाहिलं तेव्हा वसुदेवांनी त्याला पुढचा उपदेश करायला सुरुवात केली. काय वसुदेव महाराज थोर असतील म्हणून भागवतातला प्रत्येक शब्द आणि शब्द खरा आहे. भागवतकार त्यांना उगाच महाभाग म्हणत नाहीत, महात्मा म्हणत नाहीत. महात्म्याच्या तोंडात आलेला जो शब्द असतो त्याचा परिणाम समोरच्या प्रत्येक प्राणीमात्रावरती होतो. हे महाभाग होते. आपण एरवी महाभाग हा शब्द जरा वेगळ्या अर्थाने वापरतो. आले महाभाग आले. महाभाग म्हणजे आपण जरा चेष्टेने उपहासाने एखाद्याला हे आले आमचे महाभाग. महाभाग याचा अर्थ आपण जरा थोड्या श्रोते हो वेगळ्या कलानं किंवा वेगळ्या अर्थानं घेतो किंवा प्रतीत करतो. पण भागवताला अनुसरून असलेला जो महाभाग आहे तो महात्मा या शब्दाने आहे. वसुदेवो महाभाग, वसुदेवांना महाभाग म्हटलंय, महात्मा आहे. काय आश्चर्य वाटतं अभ्यास करत असताना की या प्रसंगाला वसुदेव महाराजांनी कंसाला कर्मगती कशी असते, म्हणजे या प्रसंगात तत्वज्ञान वसुदेव महाराज सांगतायत. ते म्हणतात देहे पंचत्वमापन्ने. हे मूळ एरवी जेव्हा कृष्णाष्टमी किंवा आम्ही कृष्ण जन्म करतो तेव्हा हे इतकं सांगता येत नाही डिटेलमध्ये. आत्ता या निमित्तानं आपण ते भागवत अभ्यासल्यासारखं करतोय म्हणून मी आपल्याला सांगतो. काय सुंदर 2 श्लोक आहेत पहा आलेले. देहे पंचत्वमापन्ने देही कर्मानुगो वशः देहांतरमनुप्राप्य प्राक्तनम त्यजते वपुः व्रजस्तिष्ठन् पदैकेन यथेवैकेन गच्छति यथा तृणजलूकैव देही कर्मगतिं गतः. गोपाल कृष्ण भगवा. बरेच आहेत पुढे. स्वप्ने यथा पश्यति देहमीदृशं मनोरथेनाभिविचिष्ट चेतनः. बरेच श्लोक आहेत पुढे, पण मी त्यातल्या त्यात हे 2 श्लोक आत्ता तुमच्यासाठी चर्चेला घेतलेत, आजच्या दिवशीच्या निरूपणाला घेतलेत. मला सांगताना सुद्धा खरंच आश्चर्य वाटतंय की तो जसा ताब्यात आता आपल्या आलाय कंस, हे लक्षात आलं तेव्हा त्या म्हणजे सत्पुरुष जे असतात ना ते आपलं कर्म कुठल्याही परिस्थितीत सोडत नाहीत. समोरच्या दुष्टाला सुधारायचं काम कुठल्याही परिस्थितीत सत्पुरुष संत आपल्या वाटणीचं काम सोडत नाहीत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे वसुदेव महाराज आहेत. वसुदेवांनी या बाका प्रसंग आलेला असताना सुद्धा कंसासारख्या दुष्टाला जीवाची कर्मगती काय असते त्याचं ज्ञान त्यांना करून दिलंय. याच्यासारखा आणखीन महात्मा कोण असू शकतो सांगा. काय सुंदर श्लोक आहे पहा. ते म्हणतात देहे पंचत्वमापन्ने. जेव्हा शरीराचा अंत होतो ना कंसा, जेव्हा शरीराचा अंत होतो ना तेव्हा जीव आपल्या कर्मानुसार दुसरं शरीर धारण करतो. कंसाला सांगतायत ते चिडलेल्या क्रोधिष्ठ कंसाला शांत केल्यानंतर कर्मगती सांगतायत. हे आपण जर शांत चित्तानं नाही ऐकली तर त्याचा बोध तुमच्या आमच्या जीवनात कधीच आम्हाला होणार नाही. काय सुंदर भाव आहे पहा. ते म्हणतात आपल्या कर्मानुसार जीव शरीर धारण करतो, पहिलं शरीर सोडतो आणि त्याची इच्छा नसली तरी त्याला दुसरं शरीर कर्मानुसार धारण करावं लागतं. कंसा ज्याप्रमाणे व्रजस्तिष्ठन् पदेकैनं यथेवैकेन गच्छति यथा तृणजलूकैवं देहिं कर्मगतिं गतः. इथे ते एक सिद्धांत सांगतात तत्वज्ञानाचा. तृणजलैक इव म्हणजे एक किडा असतो, किडा
आजच्या दिवशी आपण जाता जाता ऐका, फार सुंदर विषय आलेला आहे म्हणून सांगतो मुद्दाम, म्हणून हे 2 श्लोक मुद्दाम सिलेक्ट केले, निवडले आजच्या दिवशी बोलताना. तृणु जलैकैव, तुम्हाला कृती करून दाखवतो, जरा आहे त्या कॅमेराच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे. तुम्हाला दिसत असेल माझा हात दिसतोय का? इकडे हात आहे, इथे मी 2 बोट अशी ठेवली आहेत. तृणु जलैक इव तृण जलुका इव हा एक सिद्धांत आहे वेदांताचा. म्हणजे काय तर एक किडा असा असतो की जो किडा हा अंगठा, हे 2 पाय आणि हे 2 पाय, हे 2 पाय आणि हे 2 पाय, इथे 2 पाय ठेवल्यानंतर इथे जन्म घेऊ का, इथे जन्म घेऊ का, इथे जन्म घेऊ का, इथे जन्म घेऊ का, तो चाचपणी करतो पुढच्या 2 पायांनी. तो म्हणजे तो किडा जो असतो तो चालत असताना कसा चालतो तर त्याचे 2 पाय मागे इथे घट्ट असतात आणि पुढचे 2 पाय तो इथे 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 जागा बरी आहे का, इथे जागा बरी आहे का, इथे जागा बरी आहे का, इथे जागा बरी आहे का असं बघतो. आणि त्याला जर समजा इथे जागा बरी असं वाटलं तर तो ते 2 पाय तिथे पक्के करतो आणि तो जसे 2 पाय पक्के करतो तसे मागचे 2 पाय उचलतो आणि तिथे आणून ठेवतो. परत पुढे 2 पाय ठेवतो, परत पुढे त्याची गती होते, परत मागणं अंगठा पुढे आणून ठेवतो. म्हणजे तो पहिला भाग सोडतो तेव्हा जेव्हा तो दुसरं त्याचं जे गंतव्य ठिकाण आहे ते पक्क करतो तेव्हा मागचे 2 पाय उचलतो आणि पुढच्या 2 हातापाशी आणून ठेवतो. त्याला तृण जलक किडा, त्या किड्याप्रमाणे जीव करत असतो. त्या तृणजलुका इव तृणजलुकैवं देही कर्म गतिंगतः. तसं जीव एक जन्म झाल्यानंतर जेव्हा तो मरतो तेव्हा तो पुढच्या जन्माची चाचपणी करत असतो. ती चाचपणी पूर्ण होत असताना त्याचा एक जन्म संपतो आणि तो पुढच्या जन्मात जातो. तो देही तो देह सोडतो पण त्याचा जीव पुढचा शरीर धारण करतं. ही कर्मगतीमुळे सगळं घडतं असं खूप मोठं विवरण जवळजवळ मी तुम्हाला सांगतो. 37वा श्लोक जो सुरू होतो त्या श्लोकापासून 45व्या श्लोकापर्यंत म्हणजे जवळजवळ 7-8 श्लोक कर्मगतीचे हे वसुदेवांनी त्या चिडलेल्या क्रोधायमान झालेल्या कोपिष्ट अशा कंसाला सांगितलं. शुक म्हणतात परीक्षिताला, परीक्षिता त्याला कर्मगती सांगितली पण केवळ कर्मगती सांगून भागले का? नाही, तर ते काय म्हणाले, सुतदान मान्य करिता, सुतदान मान्य करिता जाय गृहा कंस शौरिही सुकवी. सुतदान मान्य करिता जाय गृहा कंस शौरिही सुकवी. झाले होते प्राप्त, झाले होते प्राप्त स्त्री प्राण व्यसन परिसुखे सुकवी. सुकवी चुकवी मोरोपंतांची आर्य आहे. काय सुंदर आर्य आहे. सुतदान मान्य करिता, त्याला तत्वज्ञान सांगितलं, कर्मगती सांगितली आणि पुढे जाऊन सांगितलं अरे तू मारणारा कोण? तुझ्या सत्तेने जर समोरचा जन्माला आला नाही तर तू मारू शकत नाहीस. तू जर आत्ता मारलंस तर तुझ्या मागे हे स्त्री हत्या केल्याचं पातक तर लागेल. तू रवरव नरकात जाशील आणि बहिणीवरती हल्ला केलास, उलट एका स्त्रीला मारलंस, तो दोष आजन्म तुझ्या माथी राहील. आता उरला विषय काय? तुझे शत्रू कोण आहोत? आम्ही होत ना. आमच्यापासून होणारी संतती तुला मारणार आहे ना. मग मी तुला एक त्याची तोड सांगतो. आत्ता हा अपप्रकार करू नकोस. मी तुला शब्द देतो, या रथामध्ये शब्द देतो. माझ्या शब्दाला मान्यता दे, माझ्या शब्दावर विश्वास ठेव. सुतदान मान्य करिता जाय ग्रहा कंस शौरिही सुकवी. झाले होते प्राप्त स्त्री प्राण व्यसन परिसुखे चुकवी.
मोरोपंत म्हणतात स्त्री प्राण झाले होते प्राप्त स्त्री प्राण व्यसन परिसुखे चुकवी. स्त्री म्हणजे आपली बायको, तिचा प्राण म्हणजे जीव, व्यसन म्हणजे संकट. त्या स्त्रीच्या प्राणावरती संकट आलेलं असताना ते अशा काही बेमालूम पद्धतीनं त्यांनी चुकवलं. काय काय तडजोड करून? सुतदान मान्य करिता. काय भागवतकार सांगतात बघा. शुक म्हणतात ऐक राजा परीक्षिता, अरे इतक्या सुंदर पद्धतीनं त्यांनी शब्द दिला. बरंच वर्णन केलंय. तथेति सुत मादाय ययावान कुकुदुंदुभी नाभ्यनंदत तद्वाक्य समतो विजितात्मनः. ठीक आहे, तुम्ही जर हे शब्द देत असाल मला, की तुम्हाला होणारी संतती मला देत असाल, तर मी ते मान्य करायला तयार आहे. पण एक लक्षात घ्या, आता तुम्हाला मंत्री म्हणून राहता येणार नाही. आता तुम्हाला मी ते सगळे दर्जा देणार नाही. आता मी तुमचं थाट कुठलाही ठेवणार नाही. तुमची रवानगी आता मी तुरुंगात करणार आहे. म्हणून त्या पती पत्नींना दोघांना हरिविजय किंवा अन्य ग्रंथात साखळदंड घातले असं मान्य नाहीये. परंतु भागवतामध्ये असं वर्णन आहे की त्यांच्या पायात बेड्या घातल्या आणि त्या दोघांना पती पत्नींना तुरुंगामध्ये या दुष्टानं डांबलं. प्रसंग असा मजेचा घडला श्रोते हो. पहिला अध्याय जेव्हा संपायला येतो त्यावेळेला तो प्रश्न विचारतो की परीक्षित प्रश्न विचारतो, महाराज ही तर गोष्ट आता फारच उत्साहवर्धक आणि उत्कंठावर्धक वाढत चालली आहे. मग शब्द दिला सुतदान देण्याचं, पुढं काय घडलं? पहिला अध्याय जेव्हा संपत आला त्यावेळेला तुरुंगामध्ये यांची रवानगी झाली आणि तिथं पहिला अध्याय संपला. दुसरा अध्याय सुरुवात होतो. दशमस्कंधाचे 90 अध्याय आहेत. त्यातला पूर्व भाग हा 45 नसून 49 भागांपर्यंत पूर्वार्ध मानला जातो कृष्णांच्या बाललीला, आणि त्याच्यानंतर 49 ते पुढे 90 पर्यंत कृष्णांच्या उत्तर आयुष्यातल्या लीला आहेत. त्यामुळे श्रोते हो, पहिला अध्याय 49 पैकी गेल्या 2 दिवसात आत्ता कव्हर झाला. आता दुसऱ्या अध्यायाला सुरुवात होते. म्हणजे काय होतं तर प्रत्यक्ष आता यांचं दाम्पत्य जीवन तुरुंगामध्ये सुरू झालेलं आहे. हे दोघे पती पत्नी एकत्र राहत आहेत आणि कंसाला हे माहीत होतं की आपण पूर्वजन्मी कालनेमी नावाचे असुर होतो. नीट आहे का? हे बारकावे आहेत बरं का भागवतातले, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पण ह्या गोष्टी समजून घेतल्याशिवाय मजा येत नाही. तिथे एक श्लोक आलाय, आत्मानमिह संजातम जानन प्राग विष्णुना हतम महासुरम कालनेमिम यदुभे सव्यरुध्यत. असा एक श्लोक आलाय पहिल्या अध्यायाच्या शेवटाला. तो म्हणतो कंसाला हे माहित होतं की आपण पूर्वजन्मी कालनेमी नावाचा, विष्णू सहस्रनामात कालनेमी निहावीर शौरी शूर जनेश्वर हा असा एक श्लोक येतो बघा विष्णू सहस्रनामात. कालनेमी नावाच्या असुराला विष्णूंनी ठार मारलं होतं आणि ते वैर डोक्यात ठेवून तोच कालनेमी नावाचा दैत्य म्हणजे मी कंस रूपानं आत्ता आलोय आणि मला मारायला जो कोण यांच्या पोटी येणार आहे तो नक्कीच विष्णू असणार. म्हणजे त्याची जी ताळा तो जो घालत होता कंस, तो किती योग्य होता हे लक्षात घ्या. मला काय सांगायचंय ते, मजा काय सांगायची आहे त्यातली ती लक्षात घ्या. तो म्हणतो की मला याचं जसं जाणीव आहे की मी आत्ता कंस या जन्मात, पण मागील जन्मीचा मी कालनेमी होतो आणि कालनेमीला विष्णूंनी मारलं होतं. आणि ज्या अर्थी आकाशवाणी होते की मला मारायला यांच्या पुढचा 8वी संतती मारणार, याचा अर्थ मला मारणारा 8वा हा विष्णूच असणार, नारायणच असणार, भगवान पुरुषोत्तमच असणार. काय त्याची जी बुद्धी कौशल्य होतं कंसाचं लक्षात घ्या. इथे तो दुष्ट होता पण मूर्ख नव्हता, तसा शहाणा मूर्ख होता असं म्हणूया पाहिजे तर. इकडे काय झालं? शुक म्हणतात देवांनी जी जी आज्ञा केली होती त्या आज्ञेप्रमाणे एक एक देवदेवता गोकुळामध्ये आणि अन्य प्रांतामध्ये जन्म घ्यायला सुरुवात झाली होती.
इकडे यांचं दाम्पत्य जीवन सुरू झालेलं होतं वसुदेव देवकींचं, आणि एक प्रकार घडला. भागवतामध्ये हा प्रसंग आलेला नाही, परंतु कीर्तनी धाटणीत आम्ही मात्र वेगवेगळ्या ग्रंथांच्या आधाराने, म्हणजे मूळ भागवतामध्ये असा प्रत्यक्ष खुलासा कुठेही आलेला नाही, परंतु कीर्तनी धाटणीमध्ये मात्र याचा संदर्भ आलेला आहे. तो म्हणजे असा, जे संतती मी देईन असं मान्य केलं होतं त्याप्रमाणे पहिली संतती झाली. पहिली संतती जशी झाली तसं त्या पोराला पाहिलं, फक्त जन्माला आलेल्या बालकाला त्या यशोदेनं पाहिलं. ज्या माता भगिनी आता ही कथा ऐकतायत त्यांच्या लक्षात येईल त्याची डेप्थ, त्याची खोली, त्या विषयाचं गांभीर्य त्या माता भगिनींना कळेल, ज्यांनी लहान बाळाला आपल्या मांडीवरती घेतलाय, जन्म दिलाय, आणि ज्यांनी आपल्या बालकाला हातात घेतलाय, त्या लहान जन्मजात शिशूला, मुलगा असेल मुलगी असेल, त्याला मांडीवर घेतलाय, त्या नक्की मी सांगतो या वाक्यानुसार विचार करतील, मनोविश्वात जातील. त्यांच्या लक्षात येईल की एवढ्या जन्मजात शिशूला पाहिल्यानंतर आई वडील म्हणून त्या आई वडिलांची काय मनस्थिती झाली असेल. प्रत्येकाचा रोल ईश्वरी कार्यात कसा आहे पहा. तसं पाहिलं तर भगवान गोपाल कृष्ण आठवेत, हे बारीक बारीक चिंतनातले विषय आहेत, लक्षात घ्या. आता हे जन्माला आले, हा पहिलं बालक मेलं, दुसरं गेलं, तिसरं गेलं, हे पुढे मी सांगणारच आहे आपल्याला. पण या प्रत्येकाचा रोल एवढाच आहे की ते यायला तर पाहिजेत ना. ते 9 महिने वाढले देवकीच्या पोटी, ते जन्माला आले, ते जन्माला आल्यानंतर त्याला घेऊन गेले. म्हणजे ईश्वरी कार्यामध्ये असं नाही की प्रत्येकाने किती दिवस काम केलं, किती वर्ष काम केलं ईश्वरी कार्यात, नाही. प्रत्येकाचा रोल ईश्वरी कार्यात ठरलेला आहे. हे ह्या ज्या सगळ्या पूर्वसंतती जन्माला आल्या, ज्यांना या कंसानं मारलं, त्यामुळे त्याचं पातक आणखीन वाढलं, हे सुद्धा ईश्वरी कार्याला एक प्रकारची मदत आहे. त्यांचा रोल तेवढाच होता. हे जे संतती जन्माला आली, अतिशय लहान बालक आहे, ते जन्माला आल्या आल्या वसुदेव देवकींना इतका आनंद झाला, असे डोळेभर बघतायत. पण वसुदेव शब्दाचे पक्के होते. वसुदेव महाराज शब्दाचे पक्के होते. ते म्हणाले, महाराज, ते म्हणतात पत्नीला, हे पहा, तो प्रसंग आठव, आपण मिरवणुकीतनं चाललो होतो, शोभायात्रा चालू होती आणि सगळे हजारो लाखो लोक तुला मला पाहत होते शोभायात्रेत, आणि त्या प्रसंगाला जर त्या दुष्टानं तुला ठार मारलं असतं तर माझ्यावर आणि तुझ्यावर काय प्रसंग ओढवला असता. तू तो दिवसाचा प्रसंग आठव, आणि त्यावेळेला जी मी शिष्टाई केली, आणि त्यावेळेला जे मी सांगितलं त्याला की काळजी करू नको, जी संतती आम्हाला होईल, पदरात पडेल, ती संतती आम्ही तुला आणून देऊ. हा जो शब्द मी तुम्हाला दिला होता, त्या कंसाला दिला होता, तो लक्षात ठेव. पुत्राचा मोह आवर, माझा शब्द खरा केला पाहिजे, नाहीतर या शब्दाला काही किंमत राहणार नाही. आपण प्रांजळपणे आपला या पोराशी योग आपला एवढाच आहे असं समजूया. म्हणून त्या पुत्राला एकदा दोघं मिळून असे डोळे भरून बघतायत. बाळ, तुझा आमचा ऋणानुबंध एवढाच का रे? तुझा आमचा ऋणानुबंध एवढाच का? आम्ही तुझे आई वडील झालो, परंतु आम्हाला माहित नाही काय नियती आहे. जी कर्मगती मी त्याला सांगितली रथामध्ये, तीच कर्मगती तुला सांगतो बाळ. जन्म आणि मृत्यू हे नातं परमेश्वरानं विणलेलं असतं. तुझा आमचा संबंध एवढाच दिसतो की तू आमच्या पोटी तर जन्माला आलास, पण आम्हाला तुला वडील म्हणून मला तुला प्रेम करता येत नाहीये, आई म्हणून तुझ्या आईला तुला जवळ कवटाळता येत नाहीये. तुझा आपला ऋणानुबंध एवढाच समजूया का रे? म्हणून एकदा शेवटचं पाहिलं आणि शब्द खरा करायचा म्हणून वसुदेव महाराज त्या बालकाला घेऊन कंसाच्या ठिकाणी गेले. बाहेर एक द्वारपाल उभा होता त्या कारागृहाच्या बाहेर. त्याला सांगितलं संतती झाली आहे, मुलगा झालाय, शब्द दिला होता वसुदेवानं. वर्दी गेली आणि रस्ते मोकळे केले गेले. वसुदेवानं स्वतः पुत्र त्याच्या हातात आणून दिला. त्या पुत्राला पाहिलं आणि त्या पुत्राला पाहिलं, त्या पुत्राला पाहता क्षणी भागवतकार वर्णन असं करतात
प्रतियातु कुमारोऽयं न हृद्यादस्ति मे भयम् अष्टमात् युवयोर्गर्भान् मृत्युर्मे विहितः किल. त्याच्या डोळ्यात पाणी यायला लागलं, कंसाच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. का पाणी आलं? तो म्हणतो, महाराज तू खरंच महात्मा आहेस रे. मला कळतंय रे की मी दुष्ट आहे, मी पापी आहे, मी गर्विष्ठ आहे, मला सगळ्यांच्या वरती राज्य गाजवायचं आहे, मी खूप राक्षसी वृत्तीचा आहे, मला कळतंय. पण माझ्यात सुद्धा एक परमेश्वर दडलाय. मी सुद्धा, मला लक्षात येत आहे कुठेतरी सत्व रज तम गुणांनीच युक्त प्रत्येक व्यक्ती असते. मला माझ्यातल्या सत्वगुण सांगतोय की तू किती सत्वगुणाचा श्रेष्ठतम आहेस, की तू जो शब्द मला दिलास, वाणी मृषान केली वसुदेवे, वाणी मृषान केली वसुदेवे, कंसयास्तव द्रवला द्रवला, कंसयास्तव द्रवला. द्या आठवाची हान्या ऐसे, द्या आठवाची हान्या ऐसे, बोलुनी तत्पदी रमला रमला, बोलुनी तत्पदी नमला. नमनच केलं वसुदेवांच्या चरणारविंदी. वाणी मृषा, मृषा म्हणजे खोटी, वाणी मृषा न केली वसुदेवे, वसुदेवांनी वाणी मृषा म्हणजे खोटी केली नाही. कंसयास्तव द्रवला द्रवला, कंसयास्तव द्रवला, कंसयास्तव द्रवला. द्या आठवाची हान्या ऐसे, द्या आठवाची हान्या ऐसे, बोलून तत्पदी नमला. त्यांच्या चरणारविंदी नमस्कारच केला. त्या वसुदेवांना एवढा आनंद झाला की हे मी स्वप्नात आहे की सत्यात आहे, स्वतःला चिमटा काढून बघितलं. एवढा दुष्ट, पराकोटीचा, क्रूर, निर्दयी, पातकी, पाताळयंत्री, त्याला बुद्धी नावाचा विषय काही नाही असा असून या लहान पोराला पाहिल्यावर या पोरानं काय जादू केली कोणास ठाऊक. परंतु याच्यासारखं पाषाण हृदय असलेला सुद्धा, हा पाषाणाला सुद्धा पाजर फुटतो म्हणतात तसं. कंसयास्तव द्रवला द्रवला, कंसयास्तव द्रवला. पम पम प गम ग गम पध नीद पद म प गम ग रे सा, कंसयास्तव द्रवला द्रवला, कंसयास्तव द्रवला. द्या आठवाची हान्या ऐसे, म्हणून तत्पदी नमला. तो नमस्कार केला, स्वतःला चिमटा काढून घेतला खचित. मी खोटं तर नाही ना, स्वप्नात तर नाही ना. त्या पोराला घेतलं, त्या बाळाचे मुके घेतले. बाळा किती भाग्यवान आहेस रे तू, की कंसासारख्या दुष्टाच्या तडाख्यातनं तू सुटलास. तुला मारणार नाही, तुझा मामा तुला मारणार नाही, या भावनेनं परत तुरुंगात घेऊन आला. आमची देवकी माता विचारते, हे काय, बाळाला घेऊन आलात? म्हणाले, हो. घडलेला प्रसंग सांगितला. माझं बाळ म्हणून पटकन हृदयाला कवटाळलं कैकेयीनं, माफ करा, देवकीनं. आणि जसं हृदयाला कवटाळलं, डोळ्यातनं अश्रुधारा सुरू झाल्या. बाळ, तुझं भाग्य मोठं आहे. उत्सुकतेनं प्रश्न विचारला, याला कसं दिलं? घडलेला प्रसंग सांगितला जेव्हा ते म्हणाले, तो असं म्हणतोय, 8व्यापासून मला मृत्यू आहे ना, 8वा मला द्या, हे बाळ तुम्ही घेऊन जा, याच्यापासून मला काही दुःख नाही. हा शब्द मी कसा सांगतोय तुम्हाला? प्रतियातु कुमारोयम न यस्मात् दस्ति मे भयम, याच्यापासून मला भय नाही. भागवतातला शब्द जसाच्या तसा तुम्हाला सांगितला, माझ्या पदरचा नाही. या बालकापासून मला भय नाही, याला घेऊन जा. आणि अष्टमाद युवयोर गर्भान मृत्युर्मे विहित केलं, जो 8वा पोरगा मला मारणार आहे, अष्टमाद
युवयोर गर्भान, तुमच्या पोटी जो 8वा गर्भ देवकीच्या पोटी येईल तो मृत्युर्मे विहित केलं, त्याला मारल्याशिवाय मी राहणार नाही. लक्षात घ्या, त्याला मारल्याशिवाय मी राहणार नाही. या पोराला घेऊन जा. भागवतातला श्लोक. आणि मग पहिला मुलगा जेव्हा दिला, ते जेव्हा ऐकलं, तो आनंद झाला. आणि ते पोराचा आनंद डोक्यात ठेवून त्या पोराबरोबर आता ते तुरुंगात दोघे पती पत्नी आहेत. तेव्हा भागवतात मूळ भागवतात असा कुठे संदर्भ नाही, पण कीर्तनी आख्यानामध्ये किंवा अन्य काही संत प्रमाणांमध्ये किंवा अन्य कुठल्या धर्मग्रंथांच्या अनुषंगानं असा विषय आलाय की देवर्षी नारद तिथं आले. कारण याचं पाप्याचं पाप वाढल्याशिवाय परमेश्वर शक्ती कशी येईल? देवर्षी नारद आले. नारायण 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 नारायण, नाम तुझे अति पावन. नारायण 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 नारायण, कमलापती कमल नयन. नारायण 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 नारायण. तंबोरी वाजवत वाजवत नारद आले. नारदांना जसं पाहिलं, आम्ही कीर्तनकार मंडळी नेहमी सांगतो, नो ऍडमिशन विदाऊट परमिशन. नारदांना मनाई कुठे नाही. ते स्वर्गात, मृत्यूलोकात, पाताळात, कुठेही कोणत्याही व्यक्तीपुढे कधीही उभे ठाकू शकतात आणि त्यांना कधी कोणी डावलू शकत नाही. काय अधिकार असेल आमच्या देवर्षी नारदांचा? देवर्षी नारदांविषयी मी एक स्वतंत्र एपिसोड पहिल्या लॉकडाऊनच्या काळात 63 दिवसात एकदा केलाय. तो यूट्यूबवरती पण अवेलेबल आहे. तो श्रीपाद श्रीवल्लभ पेजवरती सुद्धा आहे. ज्यांना देवर्षी नारद जाणून घ्यायचे असतील, नारदांच्या 5-7 व्याख्या, त्या नारदांचं महात्म्य त्या दिवशी मी आपल्याला सांगितलं होतं. नारद जयंतीच्या दिवशी सांगितलं होतं, आठवत असेल तर. काय नारदांचा अधिकार आहे? नारदांना पाहिलं, टाळू शकला नाही. तो मनात म्हणाला की हे आलेत म्हणजे काहीतरी गडबड आहे. नारद म्हणाले, वा रे वा कंसा, आनंदात दिसतोस. म्हणाले, आनंदातच आहे. का? मामा झालो ना. मामा होणं आणि मामा करणं यात फरक आहे. व्यवहारामध्ये अमके तमके जरा पैसे फसवले, व्यवहारात फसवलं की त्याला मामा बनवलं असं म्हणतात. पण इथे मामा हा बनवला नव्हता, हा मामा झालाच होता. विनोदाचा भाग थोडा बाजूला ठेवूया, पण हा खऱ्या अर्थानं मामा झाला होता. आणि किती जरी झालं तरी शेवटी या पोरानं माझं काय वाईट केलंय या भावनेनं त्यानं सोडून दिलेलं होतं. आणि त्या बालकाला सोडून दिलं आणि तो आनंदात होता. म्हणाले, म्हणजे काही नाही. तुरुंगामध्ये वसुदेव देवकीला संतती झाली. मला त्यांनी अतिशय प्रांजळपणे प्रामाणिकपणे आणून दिलं. मी ती संतती परत देऊन टाकली म्हणता क्षणी देवर्षी नारदांनी सांगितलं, अरे तू शाणा की खुळा कंसा, तू शाणा की खुळा. अरे 8वा पुत्र तुला मारेल अशी आकाशवाणी झाली ना? ते म्हणाले, हो. मग मला एक सांग, कीर्तनी पद्धतीत आम्ही सांगताना सांगतो, ब्राह्मण जेवायला असे बसले पंक्तीत की 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे इकडून मोजलं तर पहिल्यापासून मोजलं तर इकडचा 8वा येतो. आणि जर एखाद्याने इकडून मोजलं तर 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे ज्याने इकडून पहिला मोजला तो इकडून 8वा नाही का होत? अरे हे देव आहेत, सुर म्हणजे लबाड आहेत, ते फसवतील तुला. याद राख, हा जो पहिला आहे तो 8वा नसेल कशावरून? एवढी जाता जाता एक पुडी सोडली, एवढी पुडी सोडायचा अवकाश देवर्षी नारदांनी, एवढं सांगायचा अवकाश. देवर्षी नारद निघून गेले. ते आई वडील त्या आनंदात आहेत की हा किती पाषाण हृदयी असलेला कंस द्रवला. त्या एका वेगळ्या सात्विक आनंदात ते आई वडील होते. इकडे नारदांकडनं हे ऐकल्यानंतर याचं टाळकं पुन्हा फिरलं. ताबडतोब तुरुंगाकडे आला आणि तिथं नुसता आला नाही, दार उघडलं नाही. कुठे आहे पुत्र? कुठे आहे? जन्माला आलेला पुत्र कुठे आहे? माझ्या समोर आत्ताच्या आत्ता द्या म्हणून सांगितलं. त्यांना कळेच ना आई वडिलांना हे आत्ता का असा आक्रस्ताळेपणा करून येतोय. त्या बाळाला हिसकावून घेतलं. श्रोते हो, निर्दयीपणाचा कळस म्हणजे कंस होता. निर्दयीपणाचा कळस म्हणजे कंस होता. तो नुसता नावाचाच कंस होता, पण त्याला कुठलाही कंस नव्हता, कुठल्याही मर्यादा त्याला नव्हत्या, अमर्यादच होता. एखादी गोष्ट आपल्याला सांगायची असली तर आपण कंसात सांगतो, म्हणजे जरा
मुद्दा सांगून झालाय, पण त्याचा खुलासा आणखीन एखाद्या कंसात सांगतो, म्हणजे जरा मर्यादेत सांगतो. याला कुठली मर्यादाच नव्हती, कंसच नव्हता, हा अकंसच होता. याला कुठलीही मर्यादाच नव्हती, हा नुसता नावाचा कंस होता. त्या बालकाला घेतलं. नेहमी मी सांगतो कीर्तन प्रवचनात, एवढंच ते जन्माला आलेलं बाळ होते, त्याचं एक दिवस पण अजून झाला नाही. लहान लहान ते पाय, त्याचं ते हात, एवढंसं छोटंसं डोकं, ते छोटंसं बालक, एक दिवसाचं पण अजून झालं नाही. त्या बाळाला घेतलं आणि किती निर्दयी होता. एक नारळ, आपण अमावस्या पौर्णिमेला नारळ वाढवतो ना गुरुवारी, किंवा देवस्थानांमध्ये नारळ वाढवायला एक वेगळा दगड ठेवलेला असतो ना, तसा ह्याने एक शिळा, एक दगड तिथं समोर ठेवला आणि त्या बालकाचे पाय, 2 पाय आपल्या हातात असे घट्ट धरले. गर 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 त्या बालकाला असं फिरवलं श्रोते हो. आणि किती निर्दयीपणाचं टोक, अमानवी कृत्य, नृशंसम असा जो मगाशी भागवतकारांनी खुलासा केलाय, याचं कारण ते आहे. मानवी भावना नाहीतच मुळी, अमानवी कृत्य. पाय धरले, गर गर गर, मला मारणार आहे ना, मला मारणाऱ्या प्रत्येकाला मी मारीन, विषय संपला. पाय धरले, गर 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 फिरवलं. समोर जो एक मोठा दगड ठेवला होता, त्या दगडावर दाटकन जोरात ते पोर आपटलं. एका क्षणात ते बालकाची कवटी इकडे तिकडे फुटली. ते बालक छिन्न विच्छिन्न मस्तक झालं आणि शेवटे हो रक्त भळा 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 व्हायला लागलं. काय अमानवी होता पहा, किती दुष्ट होता पहा. इकडे त्या बालकाचा ओरडण्याचा आवाज आई वडिलांच्या कानावरती आला आणि फक्त श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. देवा, अजून असे काय दिवस आम्हाला दाखवायचे शिल्लक ठेवणार आहेस? हे पहिलं आलेलं संतती सुद्धा या कंसानं मारली. पहिला पुत्र मारला, दुसरा मारला, तिसरा मारला, चौथी संतती मारली, 5व्या संततीला ठार मारलं. याच प्रकारानं 6व्या संततीला मारलं आणि आता 7वी संतती आली. या कंसाच्या आजूबाजूला जी राहणारी मंडळी होती, श्रोते हो, भागवतकारांनी दुसऱ्या अध्यायात वर्णन करून ठेवलंय. जरासंधाच्या सहाय्यानं हा कंस प्रलंबासूर, बकासूर, चाणूर, तृणावर्त, अघासूर, मुष्टिक, अरिष्टासूर, द्विविध, पूतना, केशी, धेनुक, बाणासूर, भौमासूर अशा अनेक दैत्य आणि अनेक राजांना हाताला धरून हा अनन्वित अशा पद्धतीचा छळ करू लागला. आणि तेव्हा भयभीत होऊन कुरु, पांचाल, कैकय, केकय, शाल्व, विदर्भ आणि निषेध, विदेह आणि कौशल या नगरात वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जागा मिळेल तिथे जाऊन लोक राहायला लागली. काय यांची दहशत असेल. आपण जे दहशतवादी म्हणतो, ही परंपरा पहा. हे दहशत केवढी होती या लोकांची, केवढे मोठे दहशतवादी होते. 6 मुलं मारली आणि वरती हालचाल सुरू झाली. सप्तमो, भागवतकार वर्णन करतात, सप्तमो वैष्णवम धाम यमनंतम प्रचक्षते, गर्भो बभूव देवक्या हर्ष शोक विवर्धनः. वरती वैकुंठामध्ये शेष अवतार, अनंतासी म्हणे अनंत, हरिविजयात आलेली होय. चला अवतार घेऊ त्वरित. अनंताला अनंत म्हणत होता, म्हणजे शेष अनंत, अनंताला म्हणजे भगवान महाविष्णूंना म्हणत होता, चला अवतार घेऊया. पण आता मात्र जरा बदल करणार आहे. मागच्या जन्मात मी अनुज होतो, म्हणजे मी लक्ष्मण म्हणून तुमच्या बरोबर आलो, राम म्हणून तुम्ही होतात महाविष्णू, आणि तुमचा अनुज तुमच्या पाठीमागे सावलीसारखा म्हणून दिवस रात्र मी तुमची सेवा करत राहिलो. तो अनुज मी झालो. आता अग्रज म्हणजे पुढचा मी होईन, आणि अनुज म्हणजे माझ्यानंतर जन्म तुम्ही घ्यायचा. अनंतासी म्हणे अनंत, चला अवतार घ्यावा त्वरित. आता आपण अवतार त्वरित घेऊया म्हणून शब्द उच्चारण केलं. भगवंताने सांगितलं तसंच होईल, तथास्तु. पुढचा शब्द शेष म्हणतात. नुसतं तथास्तु नको,
मागच्या जन्मात मी तुमचा सगळा शब्द ऐकलेला आहे. आता या जन्मात जेव्हा मी मोठा बंधू म्हणून होईल आणि तुम्ही धाकटे बंधू व्हाल, तेव्हा मी सांगेन तसं तुम्हाला ऐकायला लागेल देवा. तथास्तु, तुम्ही म्हणाल तसंच होईल. तो शब्द दिला. भागवतकार म्हणतात, सप्तमो वैष्णवम धाम यमनंतम प्रचक्षते गर्भो बभूव देवक्या हर्षशोक विवर्धनः. देवकी मातेच्या गर्भात 7वा जो आता हा गर्भ आहे, यात भगवंताचे अंश स्वरूप असलेले हे शेष महाराज त्यांनी आत प्रवेश केला. त्यामुळे देवकी मातेला स्वाभाविकच आनंद निर्माण झाला. आणि कदाचित या ईश्वरी शक्तीनं तर याचं पतन होणार नसेल कंसाच्या, म्हणून हर्ष शोक विवर्धनः. हर्ष पण होत होता आणि शोक सुद्धा होत होता. न जाणो या संततीला, या अपत्याला तरी मारणार नाही ना. ती काळजी तिच्या मनात सतावत होती. हा लक्ष ठेवून होताच कंस. 2रा महिना, 3रा महिना, 4था महिना आणि 5वा महिना लागलेला होता. आता या ठिकाणी संतती वाढते. 7वा गर्भ वाढतोय देवकीच्या पोटात. तो लक्ष ठेवून होता, बारीक लक्ष ठेवून होता कंस. आता काय घडणार? आता काय घडणार नेमकं? इकडे वसुदेव देवकी सुद्धा काळजी करतायत. आता काय घडणार? तो कंस सुद्धा वाट पाहतोय, तुम्ही सुद्धा वाट पाहताय, मी सुद्धा वाट पाहतोय. परंतु आपल्याला कृष्ण जन्म ज्याला म्हणतात, तो कृष्णांचा प्रादुर्भाव म्हणजे कृष्ण जन्म, वस्तुस्थितीत कृष्ण जन्म कधी झाला तर तो गोकुळात गेल्यानंतर साजरा केला जातो. पण तो नंतर कृष्ण जन्म कुठे झाला तर तो मथुरेला तुरुंगात झाला. तो कसा झाला तो उद्याच्या चरित्राख्यानात आपण ऐकूया. आज इथेच वाणीला विराम देतो. 7व्या गर्भाच्या बाबतीत काय झालं, तो सुरक्षितरित्या रोहिणी जी गोकुळात होती तिच्याकडे कसा पाठवला गेला याविषयी भागवतकार काय सांगतात. संकर्षण असं त्या अवताराचं नाव कसं पडलं याविषयीचं विवरण उद्याच्या चरित्राख्यानात मी आपल्याला सांगतो. उद्याचा 7वा हा गर्भ त्या ठिकाणी गेल्यानंतर भगवान गोपाल कृष्ण जेव्हा जन्माला येतात तेव्हा श्रीमद भागवतामध्ये जे अलौकिक वर्णन केलंय सृष्टी तत्वाचं, त्याच्या श्लोक आणि श्लोकावरची चर्चा आपण उद्याच्या निरूपणात पाहूया. आज इथेच अधिक मासाच्या निमित्तानं चालू असलेल्या या कथेला वाणीला विराम देतो. ही जी मधली अपत्य गेली 6, या प्रत्येकांचा ईश्वरी कार्यातला रोल किंवा त्यांचं कर्म तितकंच होतं, पण ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून तुम्ही किती काम केलं, किती दिवस केलं, किती तास केलं, किती क्षण केलं हे महत्त्वाचं नाही, तर ईश्वरी कार्यात तुमचा आमचा सहभाग काही ना काहीतरी असावा. सदा सर्वदा योग तुझा घडावा म्हणून नेहमी प्रार्थना करावी. तुझे कारणी देह माझा पडावा. ते जे देह माझा पडावा ते हे आहे बरं का. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज इथेच वाणीला विराम देतो. उद्या संकर्षण अवतार कसा झाला, उद्या 2ऱ्या अध्यायाच्या अनुषंगानं भगवंतांचा गर्भ, देवकीच्या उदरात गर्भ कसा झाला, देवदेवतांनी वरतून स्तुती केली आहे 2ऱ्या अध्यायात. 3ऱ्या अध्यायामध्ये फार सुंदर असे त्या देवकीला भगवान पोटात गेल्यानंतर डोहाळे कसे लागलेत ते आहेत. आणि 3ऱ्या अध्यायामध्ये दशमस्कंधाच्या भगवान श्रीकृष्णांचा प्रादुर्भाव आहे. उद्या आपण 2रा आणि 3रा अध्याय यथामती यथाशक्ती विवरण करू. उद्या आणखीन पुढचा टप्पा कृष्ण जन्माख्यानाचा पाहू. आज याच ठिकाणी थांबू. आता एक क्षण फक्त भजन. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, परम धन राधा श्री राधा श्री राधा, धन राधा श्री राधा श्री राधा, हमारो धन राधा 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 राधा, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, परम धन राधा श्री राधा श्री राधा. राधा रानी सरकार की जय. वृंदावन बिहारी लाल की जय. किशन कन्हैया लाल की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री पुरुषोत्तम भगवान की
की जय. आज गुरुवार आहे, दत्त बाबांनी अर्पण झाली. ओम नमो भगवते वासुदेवाय जप झाला. परमपूज्य अण्णा महाराज यांना आजची सेवा सुरुवातीलाच त्यांच्या चरणारविंदी अर्पण केली. केळकर महाराजांचा शताब्दी वर्षातला प्रवास सुद्धा आपण पाहिला. कीर्तनाची ही भक्तीची ही शक्तिपीठ कशी आहे त्याविषयी जाता जाता आपण ऐकलं. भागवताच्या अनुषंगाने सप्तमो वैष्णवम धाम इथपर्यंत आपण ऐकलं. आता आजचा भागवतातला अधिक मासातला 7वा अनारसा मी आपल्याला खायला घालणार आहे. काल मी आपल्याला इथपर्यंत सांगितलं श्रोते हो की दृढधन्वा नावाचा हयहय कुळातला राजा होता. जे काल नसतील, उपस्थित नसतील, त्यांना लिंक लागावी म्हणून सांगतोय फक्त. दृढधन्वा नावाचा राजा होता. त्याच्या पायाशी सगळं सुख लोळण घेत आहे आणि त्याला प्रश्न उलटाच आहे की मी तर काहीच केलं नाही, माझ्या वाटणीला मी काही पुण्य साठवावं असं काहीच केलं नाही, आणि असं असून माझ्या चरणाशी एवढं सुख का? आणि जरा विरंगुळा व्हावा म्हणून तो शिकारीला गेलेला आहे आणि तिथे एक पोपट आलाय आणि त्या पोपटानं 3 शब्द उच्चारले. सावध हो, सावध हो, सावध हो. राजा सावध हो, हा नरजन्म मिळालाय, हा वाया घालवू नको. तू ईश्वरी सेवा कर, परमेश्वरी सेवा कर. राजा सावध हो, सावध हो, सावध हो. हे 3 वेळेला तो पोपट शुक उच्चारतो आणि तो निघून जातो. राजा परत येतो घरात आणि त्याची जी पत्नी आहे तिचं नाव मी काल आपल्याला सांगितलं, गुणसुंदरी असं तिचं नाव आहे. आणि हा जो राजा आहे दृढधन्वा, हा पत्नीसह वर्तमान, गुणसुंदरीसह वर्तमान आपल्या नगरात हयहय देशात राहत असताना एके दिवशी राजाला हाच प्रश्न पडलाय, सावध हो, सावध हो म्हणजे काय? आणि वाल्मिक ऋषी त्या ठिकाणी पोचलेत आणि वाल्मिकांनी त्याला सांगितलं, अंतर्ज्ञानी होते, त्यांनी डोळे मिटले आणि त्यांनी सांगितलं, राजा तो जो आलेला पोपट होता तो पोपट नव्हता, तो तुझा पुत्र होता. इथपर्यंत मी काल आपल्याला सांगितलं होतं. आपण 300च्या संख्येनं ऐकताय. अधिकाधिक लोकांना आपण निश्चितपणानं हे व्हिडिओ नक्की शेअर करा. इतकंच नव्हे तर विवेक बुवा गोखले नावाचा यूट्यूब चॅनल आहे. जर आपलं बघायचं चुकलं असेल, हे का सांगतोय जाता जाता, काही जण नव्यानं सहभागी होतात, जॉईन होतात, त्यांना जर अरे हे आपल्याला मागचं ऐकायचं असेल तर माहीत असावं म्हणून जाता जाता सांगतोय. कारण प्रत्येकाला 1 to 1 कमेंट देणं केवळ अशक्य आहे, म्हणून फक्त हे सांगतोय की आपण विवेक बुवा गोखले नावाचा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलात तर त्याच्यावरती यूट्यूबवरती सुद्धा मागचे 4 दिवसाचे पण भाग त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. आपण ते निवांतपणे शांतपणे हेडफोन लावून ऐकू शकता आणि अधिक मासातल्या पण मागच्या गोष्टी ऐकू शकता. असो, त्या वाल्मिकांनी त्याला सांगितलं, हा तुझा मागच्या जन्मीचा पुत्र आहे म्हणून त्याने तुला सावध केलं. पुत्र आहे म्हटल्याच्या नंतर मग मला सांगता का मागचा जन्म माझा काय होता? इथपर्यंत आपण काल आलो होतो. आज 6 अनारसे काल झाले. आज 7वा अनारसा गोष्टीचा आपल्याला सांगतो. वाल्मिक डोळे मिटून बसले, गुणसुंदरी राणी शेजारी बसले. दृढधन्वा आणि गुणसुंदरी शांत चित्ताने ऐकतायत आणि ते सांगतायत, राजा तुला हा प्रश्न पडलाय ना की असं तू काय केलं होतंस गतजन्मी की त्यामुळे तुला आता तर तुमची उत्सुकता खूप ताणली जाणार आहे. आता हा 7वा अनारसा आणि पुढचा 8वा आणि 9व्या अनारसापासून म्हणजे 9व्या गोष्टीपासून अधिक मासाचं अधिक महात्म्य मी आपल्याला सांगणार आहे, अधिक प्रकर्षानं आणखीन सांगणार आहे. त्यापैकी हा 7वा अध्याय फारच महत्वाचा आलेला आहे, लक्षात घ्या. ते म्हणतात आता एकचित्त कर. 6:45 झालेले आहेत बरोबर. पूर्वी तू द्रविड देशामध्ये ताम्रपर्णी नदी जी वाहते त्या ताम्रपर्णी नदीच्या काठी एक आश्रम होता. त्या आश्रमात तू राहत होतास. तुझं नाव, हे राजा दृढधन्व्या, तू पूर्वी ताम्रपर्णी नदीच्या काठी द्रविड प्रांतात म्हणजे दक्षिणेला, साऊथला, दक्षिणेला द्रविड प्रांतात ताम्रपर्णी नदीच्या काठी तुझा आश्रम होता. तेव्हा तुझं नाव होतं सुदेव. तुझं नाव होतं सुदेव. आणि तुझी ही जी पत्नी आत्ता जी गुणसुंदरी म्हणून तुझ्या आयुष्यात तुला आत्ता लाभली आहे, ही मागील जन्मी सुद्धा तुझीच पत्नी होती आणि तिचं मागच्या जन्मीचं नाव होतं गौतमी. ही होती गौतमी, तू होतास ब्राह्मण सुदेव आणि तुम्ही दोघे जण त्या द्रविड प्रांतात राहत होता. तुम्हाला नव्हती संतती.
आणि अपत्य पोटी नसल्यामुळे तुम्ही व्याकुळ असायचा. तुमच्या दोघांच्यात संतती बद्दल चर्चा व्हायची आणि अपत्य नसल्यामुळे तुम्ही निराश असायचा. राजा, तू सुदैव म्हणून जेव्हा मागच्या जन्मात होतास ना, तेव्हा तुला सुपुत्र प्राप्ती व्हावी, संतती जन्माला यावी म्हणून तू खूप आग्रही होतास. आणि तू सतत पत्नीला म्हणायचास की आपण का असे अभागी की आपल्याला एकही मुलगा किंवा मुलगी, आपल्याला काहीच संतती नाही, आपल्याला सुसंतती व्हावी म्हणून तू सतत आग्रही असायचास. आणि तुझी ती घालमेल, तुझी ती तळमळ बघून तुझी पत्नी म्हणजे ही गुणसुंदरी मागील जन्मी गौतमी असताना ती तुला सतत सांगायची की आपण असा आतताईपणा करू नका, आपण असा राग करू नका, आपण अशी घालमेल जीवाची करून घेऊ नका. हे सगळं प्रारब्धानुसार चालू असतं. अहो, पोटी पुत्र जन्माला आल्यानंतर सुद्धा ते आई वडिलांना विचारणारे असावे लागतात. अंग नावाचा जो राजा होऊन गेला, अंगराज जो होऊन गेला, त्या अंगराजाच्या पोटी वैन नावाचा पुत्र जन्माला आला. त्यानं मोठ्या हट्टानं तो पुत्र मिळवला आणि वैन नावाचा पुत्र ती गौतमी सांगते सुदैवाला, अंग नावाच्या राजाला वैन नावाचा पुत्र झाला. पण शेवटी काय झालं, त्या वैनानं आपल्या आई वडिलांना देशोधडीला लावलं, भीक मागायला लावली, शेवटच्या काळ हाकलून घरातनं बाहेर काढलं. त्यामुळे संतती हेच आयुष्याचं शेवटचं नाही, सार नाही. तुम्ही केवळ संतती संतती म्हणून असा जीवाचा आकांत करू नका. तर हा म्हणायचा, हे सगळं मला पटतंय, पण मला सुसंततीच माझ्या पोटी जन्माला आली पाहिजे. आणि जर ती येत नसेल तर जिथे आपलं प्रारब्ध न्यून आहे तिथे मी काही ना काहीतरी उपासना, तू आणि मी मिळून आराधना करूया. यानं डोक्यात चंग बांधला. वाल्मिक सांगतायत, राजा तू काय केलंस मागच्या जन्मी ते तुला सांगतो. तू सुदैव ब्राह्मण होतास, तुला संतती हवी होती, पत्नी तुझं निरनिराळ्या पद्धतीने सांत्वन करत होती, पण तुला धीर निघाला नाही. तू काय केलंस, तू अघोरी संकल्प सोडलास. अघोरी म्हणजे अन्नच सोडलंस आणि फक्त पाण्यावरती राहायचा संकल्प सोडलास. आणि तू फक्त पाणी पिऊन भगवान महाविष्णूंची आराधना करायला लागलास. अशी अनेको वर्ष तू केवळ संतती प्राप्तीसाठी, पुत्र प्राप्तीसाठी, सुसंततीसाठी, पुत्र वा पुत्री म्हणजे संतती प्राप्तीसाठी तू केवळ जलावरती, जलबिंदूवरती तू भगवान महाविष्णूंचं अनुष्ठान सुरू केलंस. राजा दृढधन्वा ऐकतोय, ती गुणसुंदरी ऐकते. महाराज पुढे काय झालं? पुढे म्हणाले, अशी गंमत घडली. त्या केलेल्या तपश्चर्येचं फळ म्हणजे भगवान महाविष्णू गरुडावर विराजमान होऊन आले. त्यांनी पहिला प्रश्न विचारला, वरम ब्रूहि, काय पाहिजे? काय पाहिजे म्हणल्यानंतर त्यानं आपल्या मनातलं लगेच सांगून टाकलं, महाराज माझा संकल्प कामनिक संकल्प आहे. मी जी आराधना केली ती पुत्र प्राप्तीसाठी केली. मला उत्तम संतती व्हावी असा आशीर्वाद द्या, बस, मला बाकी काही नको. भगवंतांनी 2 क्षण डोळे मिटले आणि चर्चा केली. लक्षात आलं. ते म्हणाले, राजा, ते म्हणाले, ब्राह्मणा, हे सोडून बाकी तू काही माग. तुझ्या नशिबामध्ये कुठेही संतती योग नाही, त्यामुळे मी तुला संतती नाही देऊ शकत. हे शब्द जेव्हा भगवंतांच्या मुखातनं आले तेव्हा तो सुदैव ढसा 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 रडायला लागला. म्हणजे याचा अर्थ असं मानावं का की दैव इतकं श्रेष्ठ आहे की देव सुद्धा काही करू शकत नाहीत. मी जी ही तपाराधना केली, मी जे हे निर्जल नाही म्हणणार, मी अन्नाचा त्याग केला, पण केवळ पाण्यावरती कैक वर्ष जगलो आणि आराधना केली, ती निष्फळच झाली म्हणायची का? तुमच्यासारखे देव सुद्धा मला संतती देऊ शकत नाहीत का? हे जेव्हा तो बोलू लागला तेव्हा गरुडाला दया आली. वाल्मिक मुनी सांगतायत, राजा दृढधन्व्या, त्यावेळेला भगवंताच्या बरोबर ज्या गरुडावरती बसून भगवान आले होते त्या गरुडाला दया आली आणि त्या गरुडाने हळूच भगवंताच्या कानात सल्लामसलत केली, देवा, अहो आता तर तुमच्या देवपणाला, अस्तित्वाला त्यानं आव्हान दिलंय आणि जर असं घडलं तर पंचायत होईल. त्याच्या नशिबात नसेल, पण तुम्ही देऊ शकत नाही का? भगवान म्हणाले, मी नाही देऊ शकत, पण आपण असा मधला पर्याय काढू. तुला त्या दाम्पत्याची दया आली आहे ना, आपण तुझ्या आशीर्वादानं, तुझ्या कृपेनं, गरुडाच्या कृपेनं त्यांना एक संतती होईल आणि ती संतती झाल्याच्या नंतर संतती तर त्यांना देऊ. एकतर त्यांच्या आयुष्यात संतती नाही पण देऊ. आता मी तर बोलून बसलोय की मी देऊ शकत नाही, आता तुझ्या आशीर्वादानं होऊ द्या, पण ती अल्पायुषी असेल. त्यांना तसं सांग आणि आशीर्वाद दे. गरुडानं पुढाकार घेतला आणि सांगितलं, हे पहा, तुम्हाला संतती होईल पण ते अल्पायुषी होईल.
मग गरुड महाराजांचा आशीर्वाद झाला, भगवान विष्णू अंतर्धान पावले. इथे ही जी गौतमी होती ती गौतमी आणि सुदैव दोघं प्रापंचिक जीवनात एकमेकाच्या बरोबर सहवासात असताना पुढे यथाकाले या गौतमीला दिवस राहिले आणि या गौतमीच्या पोटी एक सुपुत्र जन्माला आला. राजा, तो जो पोपट म्हणून जो आला होता तुला जागृत करायला, तो तुझाच गतजन्मीचा पुत्र बर का. हा पुत्र जन्माला आला. तो पुत्र जन्माला आला, त्याचं नाव ठेवलं 12व्या दिवशी शुकदेव. शुकदेव असं त्या पुत्राचं नाव ठेवलं. आणि हा शुकदेव लहानाचा मोठा होऊ लागला. त्याला वेदविद्या पारंगत होऊ लागला, शास्त्राचं ज्ञान व्हायला लागलं. त्याला सूर्यनमस्कार आदी, त्याला अन्य सगळ्या गोष्टी म्हणजे त्याचं जे पालन पोषण आहे ते उत्तम रीतीनं सुरू झालं. आणि बघता बघता चमत्कार असा घडला की शास्त्राभ्यास झाला, योगाभ्यास झाला, ज्ञानाभ्यास झाला. 8 वर्षाचा तो शुकदेव झाला. आणि तो शुकदेव 8 वर्षाचा जेव्हा झाला तेव्हा त्याची मुंज लावण्यात आली. मुंजी जेव्हा लावली तेव्हा मौंजीबंधन विधीला देवल नावाचे मुनी त्या ठिकाणी आले. त्यांचं नाव होतं देवल. ते देवल नावाचे मुनी त्या ठिकाणी आले. आणि त्या देवल नावाच्या मुनींनी त्या बटूचं ते तेज पाहिलं आणि त्यांना आनंद झाला. अंतर्ज्ञानी त्यांनी नजर रोखून त्या पोराकडे कपाळाकडे नीट पाहिलं आणि एका क्षणात त्यांचा चेहरा खाली पडला. ते म्हणाले, अरे 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 अरे, 8 वर्षाचा पोरगा आत्ता मुंज होते, पण याचं आयुष्य तर आता पुढचं 4 वर्षाचंच दिसतंय. 12व्या वर्षी याचा मृत्यू स्वच्छपणे मला याच्या चेहऱ्यावरती दिसतोय. त्याचा पडलेला चेहरा, देवल मुनींचा पडलेला चेहरा तुम्ही दोघा पती पत्नींनी हेरलं आणि तुम्ही बाजूला घेऊन त्यांना विचारलं, महाराज तुम्ही एकीकडे तर आनंदी झालात, पण एकीकडे तुमचा चेहरा पडला, याच्या मागचं कारण काय, याच्या मागचं रहस्य काय. देवल मुनी म्हणाले, खरं सांगू की बरं सांगू, खरं सांगू की बरं सांगू. म्हणाले, जे खरं आहे ते सांगा. अगदी खरं सांगतो, तुमचा मुलगाच नव्हता तुमच्या आयुष्यात, पण तो आलाय, पण तो अल्पायुषी आहे. त्याला फक्त 12 वर्षाचा आयुष्य आहे. त्यापैकी 8वं वर्ष आत्ता लागलंय, मौंजी बंधन झाले आणि आता 4च वर्षाचं त्याचं आयुष्य शिल्लक आहे. इतकं ते देवल मुनी बोलले. राजा दृढधन्वा आणि गुणसुंदरी शरीराचे कान करून आपल्या गतजन्माची गोष्ट ऐकतायत. नेमकं काय झालं पुढे, त्या पोराचं नेमकं काय झालं, त्या गौतमीचं आणि सुदैव ब्राह्मणाचं पुढे काय झालं, त्या मुलानं कशी अनुष्ठान तपश्चर्या केली किंवा त्याच्यावरती कसा ईश्वरी प्रसाद झाला, तो 8वा अनारसा उद्याच्या दिवशी मी आपल्याला सांगतो. उद्याच्या चरित्राख्यानात सांगतो. आज देवल मुनी सुद्धा थांबलेत, वाल्मिक सुद्धा त्यांना पूर्वजन्मीची गोष्ट सांगताना थांबलेत. आणि ही गोष्ट भगवान बद्रीनारायण नारदांना सांगतायत, भगवान श्रीकृष्ण पांडवांना सांगतायत, शौनकादी ऋषींना सूत महर्षी सांगतायत. आणि आजच्या दिवशी मी आपल्याला सांगतोय. आज इथेच वाणीला विराम देऊन थांबतो. झालेली अधिक मासाची आत्ताची कथा, अधिक मास महात्म्याची गोष्ट पण इथे थांबूया. उद्या 8वा अनारसा आणि 9वा अनारसा सांगताना तर सांगतो आणि थांबतो. उद्या आपल्याला कृष्ण जन्माचा प्रादुर्भाव पण पाहायचा आहे. आता एकदा नारायणा बदरीपते हृदयी रहा परमेश्वरा, पुरुषोत्तमाला प्रार्थना करू. नमितो तुला जगदीश्वरा, पंचतात्विक देह धरुनी डुंबतो जगदांतरी. खंत नाही खेद नाही भुलवितो मी अंतरी, मग चित्त कैसे तव स्वरूपी गुंतले विषयांतरा. पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा. नारायणा हृदयी रहा परमेश्वरा, पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा. ही वासना जगतातली सुखवी जीवाला सर्वदा, तव शंख चक्रा विनवितो रे पार करी भवसागरा. निज नाम नौकी बसवुनी दे मार्ग सुख कर मुक्तीचा. पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा. नारायण
नारायणा बदरीपते हृदयी रहा परमेश्वरा पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा स्वानंद कंदा ईश्वरा वससी कणी जगदांतरा ना कळे तव तत्व पुरुषा मिसळले सर्वांतरा दृष्टी देऊनी तव स्वरूपी शांतवी करुणा करा पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा नारायण बदरीपते पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा जीवन उधळुनी घे तूच तुझला श्रीहरी शक्ती भक्ती मुक्ती अवघी विलसते तव अंतरी भक्ती गंगे बुडवुनी मग तृप्त करिषा रंधरा पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा नारायण बदरीपते हृदयी रहा परमेश्वरा पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा स्वरूप स्वरूपी एक होते प्रेम गंगा वाहते आत्मज्योती ज्योत मिळते एक स्वरूपची राहते मी पणे हे ना कळे तव खेळ हा योगेश्वरा पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा नारायणा बदरीपते हृदयी रहा परमेश्वरा पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा नमितो तुला जगदीश्वरा नमितो तुला जगदीश्वरा बोल बद्री विशाल भगवान की जय ओ वाळू आरती मदन गोपाळा वाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा श्याम सुंदर गळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा ओ वाळू आरती मदन गोपाळा चरण कमल ज्याचे अति सुकुमार ध्वज वज्रांकुश व्रीदाचे तोडर ओ वाळू आरती मदन गोपाळा ओ वाळू आरती मदन गोपाळा नाभि कमल ज्याचे ब्रह्मयाचे स्थान हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांचन ओ वाळू आरती मदन गोपाळा ओ वाळू आरती मदन गोपाळा मुख कमल पाहता सूर्याची या कोटी वेधियले मानस हरपली दृष्टी ओ वाळू आरती मदन गोपाळा ओ वाळू आरती मदन गोपाळा जडित मुकुट ज्याचा दैदिप्यमान तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन ओ वाळू आरती मदन गोपाळा ओ वाळू आरती मदन गोपाळा एका जनार्दनी देखियले रूप एका जनार्दनी देखियले रूप देखियले रूप रूप पाहता अवघे झाले तद्रूप ओ वाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा श्याम सुंदर गळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा ओ वाळू आरती मदन गोपाळा ओ वाळू आरती मदन गोपाळा ओ वाळू आरती मदन गोपाळा गोपाल कृष्ण भगवान की जय कायेन मनसा वापि यद्यत् कर्म शुभाशुभं करोम्यत्र करिष्यामि तदतु त्वत्समर्पितं तत्तनामैव नामैव नामैव मम जीवनं कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 5 मिनिटांमध्ये संध्याकाळची ऑडिओ फेसबुक ऑडिओ उपासना सुरू होईल. बरेच जण त्या दरम्यान प्रश्न विचारत आहे की आम्हाला PDF कधी मिळेल किंवा ही तुम्ही म्हणता ती भजनं कधी मिळतील. काही जणांचे ईमेल पण काल मला 1-2 जणांचे आले. तर
लवकरच मी आपल्याला वेबसाईटवरती ते अपलोड करतो. या सध्याच्या धावपळीमुळे आणि काही टेक्निकल अडचणीमुळे मी आपल्याला सांगत आलो आहे गेल्या 15-20 दिवसात, परंतु ते अजून पोस्ट करू शकलो नाही, त्याबद्दल क्षमा याचना. परंतु लवकरात लवकर मी आपल्याला vivekbuagokhale.com वरती नक्की डाउनलोड या सेक्शनमध्ये आपल्याला ती भजनाची PDF आणि उपासनेची PDF पण लवकरात लवकर शेअर करतो. आता लवकरच एक 5 ते 10 मिनिटात आपण विश्व प्रार्थना सामूहिक उपासना सुरू करूया. आज इथेच वाणीला विराम देऊ. उद्या संध्याकाळी 5 वाजता पुन्हा भेटू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.